विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 32व्या गळीत हंगामाचा शुभारंभ देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांच्या शुभ हस्ते पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप वळसे पाटील व आमदार शरददादा सोनवणे उपस्थित होते। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशीलदादा शेरकर, उपाध्यक्ष अशोकराव घोलक, जिल्हा परिषद अध्यक्ष नाना देवकाते, गटनेते आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आदी मान्यवर उपस्थित होते। पवार यांनी विघ्नहर कारखान्याच्या कारभाराचे तोंड भरून कौतुक केले व सत्यशील शेरकर यांनी कारखाना चांगला चालवल्याबद्दल त्यांचेही विशेष कौतुक केले। I1 न्यूजचे संपादक सुरेश वाणीसर यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 32व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आपल्या सर्व शेतकऱ्यांचे नेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि आपल्याला लाभलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष आमदार दिलीपरावजी वळसे पाटील, त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे या मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले जुन्नर अंबागाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे सभापती, त्यांचे सर्व संचालक मंडळी, त्याचबरोबर सर्व शेतकरी सभासद, ऊस उत्पादक, सर्व तरुण सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांचं या ठिकाणी संचालक मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज साहेब आपण या ठिकाणी आलात, आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी साक्षात विठ्ठल या ठिकाणी अवतरल्याचा भास या निमित्ताने या ठिकाणी होतो। दिल्ली या ठिकाणी नॅशनल फेडरेशनचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता, म्हणून आम्ही सर्व संचालक मंडळी या निमित्ताने दिल्लीला गेलो, साहेबांच्या निवासस्थानी गेलो, साहेबांना त्या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। मी साहेबांना विनंती केली की साहेब आपण या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी उपस्थित झालेला नाही, अनेक वर्ष झाले आपण या शेतकऱ्यांना जुन्नर तालुक्यात मार्गदर्शन केलेलं नाही, आम्ही आपली आतुरतेने वाट पाहतोय। जर तुम्ही विघ्नहर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाला जर आपण आलात तर सत्यशः आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आनंद होईल। आणि साहेबांनी क्षणाचाही विचार न करता साहेबांनी लगेच सांगितलं की मी 25 तारखेला आपल्याकडे मोळी टाकायच्या कार्यक्रमाला येतो। साहेब आपण तब्बल 18 वर्षानंतर या ठिकाणी या जुन्नर तालुक्यात आणि विघ्नहरच्या त्या कारखान्यात उपस्थित झाला, आपलं प्रदेशा या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं तर साहेबांनी या ठिकाणी आपल्याला या जुन्नर तालुक्याला एक विकासाची दिशा दाखवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे। साहेबांच्या काळामध्ये या जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, पोकळी प्रकल्पाला चालना द्यायचं साहेबांनी काम केलेले आहे। पिंपळगाव जोगा असेल, माणिकगाव असेल, त्याचबरोबर डिंबे धरण असेल,
या कुकडी प्रकल्पाला साहेबांच्या माध्यमातून पाणी फिरले गेलं आणि हा जुन्नर तालुका आंबेगाव तालुका खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झाला. आणि तो होत असताना खरं तर पाणी फिरलं गेलं आणि पाणी फिरल्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढलं, कारखाना उभा राहिला. म्हणजे नवे जुन्नर मध्येच नाही, विन्नर नाही तर भीमाशंकर आंबेगाव मध्ये सुद्धा उभा राहिला. ना आधी ऊसाची परिस्थिती एवढी चांगली आहे की आज दोन्ही कारखान्यांना मुबलक प्रमाणात या ठिकाणी ऊस उपलब्ध होतोय. चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना दोन पैसे या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पदरात पडताय. साहेब कृषी मंत्री असताना अनेक कारखान्याच्या माध्यमातून साहेबांनी अनेक प्रयत्न करून आपल्याला सहकार्याची भावना नेहमीच ठेवलेली आहे. कोजनचा प्रकल्प असेल, डिस्टिलरीचा प्रकल्प असेल, हा कारखान्याच्या माध्यमातून आपण उभा केला. NCDC असेल आणि SDF असेल यांच्या कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून साहेबांनी आपल्याला मदत केली आणि दोन्ही प्रकल्प आपले त्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिले. डिस्टिलरीचा प्रकल्प आपला या ठिकाणी नील झालेला आहे आणि कोजनचा प्रकल्प साहेब 75% रक्कम आम्ही त्याची कर्ज रूपातली फेडलेली आहे. 25% आम्ही वर्ष दीड वर्षात त्याची फेडणार आहे. त्यावेळेला साहेबांचं खऱ्या अर्थानं आपल्याला मोठं सहकार्य त्या ठिकाणी लाभलं. गळीत हंगामाचा मागील वर्षी आपलं 6,56,000 मेट्रिक टनाचं गाळप झालं आणि त्यावेळेला पावसाची कमतरता, दुष्काळ आणि त्या दुष्काळामुळे खरं तर ऊसाचं क्षेत्र कमी असलं तरी पण आपण 6,56,000चं गाळप केलं. साखर उतारा 11.50 होता, साखरपती 7,56,000 झाली. एफआरपी प्रमाणे 2223 आणि 0.34 प्रति टनाप्रमाणे आपण या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आणि जो काही आपण आतापर्यंत एफआरपी प्रमाणे पैसे देऊन आपण फायनल पेमेंट 2750 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलं आणि अनुदान असेल 100 रुपये 86,032 ला, 75 रुपये 265 ला हे पण आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले. 17-18चा गाळा हंगाम या ठिकाणी आता चालू होते. त्या गाड्या हंगामाची पण तयारी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे. आपली मशिनरी दुरुस्ती असेल, त्याचबरोबर सर्व मशिनरीची देखभाल असेल ती पूर्ण पद्धतीने केलेली आहे. 1 नोव्हेंबर पासून आपल्याला शासनाने या ठिकाणी परवानगी दिलेली आणि ती परवानगी दिल्यामुळं साधारण 2-3 दिवसामध्ये जवळपास 70-75% लेबर आपला कारखाना साईटवर येईल आणि आपला कारखाना चांगल्या पद्धतीने चालू होईल. पुढचा 18-19 गाळीच्या कामासाठी चांगला पाऊस झाल्यामुळं खरं तर मोठ्या प्रमाणात 8 साली ऊसाची लागवड झाली. पावसाचं चांगल्या पद्धतीने पाऊस पडल्यामुळे धरणं आपली चांगल्या पद्धतीने भरलेली आहेत आणि धरणं भरल्यामुळं ऊसाचे लागवड चांगल्या पद्धतीत झाली. गेले अनेक दिवसापासून बघतोय शेतकरी आपला होरपळलेला आहे. कुठल्याही त्याच्या पिकाला बाजारभाव, टोमॅटो असतील, फ्लावर असेल, कोबी असेल, कांदा असेल आणि त्यामुळे शेतकरी आपल्या ऊसाच्या बाजूला वळवले आहे. या प्रमाणे शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने पैसे मिळतात. त्यामुळे ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. कारखानदारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आता तयार झालेल्या आहेत. कारखान्यामध्ये एफआरपी प्रमाणे पैसे देणं हे बंधनकारक असलं नक्कीच आहे आणि उपपदार्थ असतील याच्यामुळं खरं तर या आज जे काही शासनाने धोरण आखलेले खरं तर इथेनॉल 6 रुपयांनी आज कमी झालेलं आहे. इथेनॉलचा रेट कमी झालेला आहे. कोजनचा आपला प्रकल्प आहे, विजेचा दर 29 पैसे युनिटनी कमी झालेला आहे. साखरेचे आयात चाललेले, साखर खात्यावर केंद्र सरकारने नियंत्रण आणलेले आणि या बाबीचा फटका खरं तर भविष्य काळामध्ये साखर कारखान्याला नक्कीच बसणार आहे. आणि यासाठी खरं तर केंद्र सरकारने धोरण अवलंबणं गरजेचं आहे की औद्योगिक क्षेत्रासाठी जी काही साखर लागते ती साखरेचा बाजारभाव आणि जी आपल्याला घरगुती वापरासाठी लागते तिचा बाजारभाव हा वेगळा असला. साधारण औद्योगिकीसाठी 70% साखर लागते आणि आपल्याला घरगुती वापरासाठी 30% साखर लागते. याच्या बाजारभावात जर बदल जर केला तर नक्कीच आपल्याला शेतकऱ्याला 3,000-3,500 रुपयापर्यंत कारखान्याला बाजारभाव देता येतील. औद्योगिक कारणावाले थम्सअप असेल, कोका-कोला असेल, पेप्सी असेल, चॉकलेट असेल यासाठी बनवण्यासाठी 70% साखर आपली घेतली जाते आणि स्वस्तामध्ये आणि कमी किमतीमध्ये घेतली जाते. याचा जर बाजारभाव बदलला तर नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला शेतकऱ्याला बाजारभाव देता येतील. ऊस विकास स्वतंत्रपणे कार्यान्वित आपण या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून गेले 3 वर्षापासून कार्यान्वित केलेला आहे आणि त्या माध्यमातून
चांगल्या पद्धतीचे कर्मचारी आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले. प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेळावे होते. प्रोजेक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन खत व्यवस्थापन असेल, पाचट व्यवस्थापन असेल, खत मात्रा असेल, कीड नियंत्रण असेल, या सगळ्याचं प्रशिक्षण एक चांगल्या पद्धतीने आपण त्या निमित्तानं त्यांना देतो आहे. त्यामुळं नक्कीच मागील 2-3 वर्षापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला शेतकऱ्यांना त्या माध्यमातून उत्पन्न मिळालेले आहे. साहेबांनी खरं तर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत असताना नक्कीच आपण आता कराडला त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून मेळावा त्या ठिकाणी पार पडला आणि सहकार क्षेत्रातील कामगारांना योग्य पद्धतीचा न्याय द्यायचं साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. कामगारांना 15% वेतनवाढीचा जो काही निर्णय आहे तो खरं तर साहेबांनीच त्या ठिकाणी स्वीकारला आणि साहेबांचा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे. खरं तर साहेबांचा अमृत महोत्सवी सोहळा दिल्ली या ठिकाणी पार पडला आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रपती, पंतप्रधान, सगळे दिग्गज या देशातले नेते त्या ठिकाणी स्टेजवर होते आणि त्यांच्याबरोबर तळागाळातली शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी सामील होता. राजकीय सामाजिक कार्याबद्दल खरं तर पवार साहेबांना पद्मविभूषण हा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला. पवार साहेबांचे 50वे वर्ष राजकीय कारकिर्दीचे पूर्ण होत आहे. खरं तर कारखान्याच्या अडचणी पवार साहेबांनी पुढे मारणं मला तरी काही योग्य वाटत नाही, कारण त्यांचे 50 वर्ष राजकीय कारकिर्दीचे पूर्ण होत आहेत आणि माझं वय 35 आहे. दिलीप पाटील नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष या ठिकाणी बसले, त्यांना सुद्धा कारखान्यांचा मोठा तांगा आहे. ते भारताच्या नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे अडचणी मी सांगण्यापेक्षा ते वेळोवेळी पाटील साहेब मार्गदर्शन करत असतात. स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर, स्वर्गीय स्वपन शेठ शेरकर नेहमी साहेब सांगायचे की आपल्याला भेटल्यानंतरच्या आठवणी त्या जागा करून द्यायच्या आणि जसे आई वडील आपल्या मुलांवर संस्कार करतात आणि आपल्या आजीचे पंजाचे गुणगान त्यांच्या समोर गातात, तसं स्वपन शेठ नेहमी सांगायचे की पवार साहेब हा कुठला नेता आहे आणि काय नेता आहे असे संस्कार खरं तर आमच्यावर त्यांनी केलेले. स्वर्गीय स्वपन शेठ शेरकर जाऊन 4 वर्ष झाले. आता दिवाळीच्या पाडव्याला त्यांना वर्ष पूर्ण होत आहे आणि 4 वर्षामध्ये साहेब विघ्नर कारखान्याची परंपरा चालवत असताना सर्व आमचा हा सभासद असेल, शेतकरी असेल, सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असेल, माझे सर्व मित्रमंडळी असेल आणि सर्व स्टेजवरील सगळ्या पक्षांचा खरं तर साथ मिळाली. विघ्नर कारखान्याची निवडणूक पण त्या माध्यमातून बिनविरोध झाली आणि गेल्या 4 वर्षापासून कारखाना चालत असताना साहेब कारखान्याला 3 पुरस्कार मिळाले. त्यातले 2 पुरस्कार आपणच आपल्या हस्ते शुभ असते कारखान्यात सांगायला नक्कीच या ठिकाणी आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य इथून मागच्या काळात लावलेलं इथून पुढच्या काळात लागावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि सर्व संचालक गटाच्या वतीनं आपलं स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. श्री विघ्नर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, जुन्नर आंबेगाव. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उभ्या केलेल्या व अनेक वर्षे उत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार मिळविणाऱ्या आणि आदर्श कारखाना म्हणून नावाजल्या गेलेल्या श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्यातर्फे आपला सन्मान करताना आम्हाला परमानंद होत आहे. आपण वयाचा अमृत महोत्सव आणि राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असतानाच केंद्र सरकारने पद्मविभूषण हा नागरी सन्मान बहाल करून आपला गौरव केला. या निमित्त तिहेरी आनंदोत्सव साजरा करण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली आहे. दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्रात विधिमंडळातर्फे आपला सत्कारही करण्यात आला. आपले सहकार द्रष्टे वडील शाहू महाराजांच्या विचारांचा वसा घेतलेल्या मातोश्री आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे राष्ट्रीय राजकीय गुरु लाभल्यामुळे परिवर्तनाचे बाळकडूच आपल्याला मिळाले. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्यासाठी कृषी आणि पूरक उद्योगांचा विकास व्हावा या विचारातून कृषी क्रांतीची मुहूर्तमेढ आपण बारामतीमध्ये रोवली. आपण महाराष्ट्रात प्रथम कृषी मंत्री झाला तेव्हा शेती उत्पादनांना किमान उत्पन्नाची हमी मिळवून देण्यासाठी कृषी संशोधनाला चालना दिली. देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आपण ठरला ते आपल्या पुनरुत्प्रयोगात. आपल्या 40 कलमी कार्यक्रमाचा मुख्य भर कृषी, सहकार आणि उद्योगावर होता.
अवघ्या 1.5 वर्षात आपण उत्पादन खर्चावर आधारित कृषी मूल्य, पहिला कृषी सिंचन आयोग, कापूस एकाधिकार योजना, पडीक जमिनी लागवडीखाली आणून सामाजिक वनीकरण आणि फलोद्यान योजना असे क्रांतिकारी निर्णय घेतले. सहकारी तत्वावर उद्योग उभारण्याच्या यशवंतराव चव्हाण यांच्या धोरणाला अधिक गती देण्याचे आणि त्यांच्या विस्ताराचे महत्त्वाचे काम आपण केले. साखर उद्योगाला सहकार क्षेत्रात मिळालेल्या प्राथमिकतेमुळे सुरू झालेल्या साखर संचालनालयाला आपण साखर आयुक्तालयाचा दर्जा दिला व पुण्यात त्यासाठी स्वतंत्र साखर संकुल उभारले. साखर उद्योगातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देण्याचे काम आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केले. साखर उद्योग निर्यातक्षम होईल याकडेही आपण प्राधान्याने लक्ष दिले. या संस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आमंत्रित करून आपण त्यांच्या समोर ऊस उत्पादक आणि साखर उद्योगाच्या समस्या मांडल्या. यामुळेच या संकटग्रस्त उद्योगाला केंद्र सरकारचा अनुकूल प्रतिसाद मिळाला. साखर उद्योगाला मातृ उद्योग मानून त्याभोवती लघु उद्योगांचे जाळे आणि फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योग उभारण्याची आपली संकल्पना या उद्योगाला वरदानच ठरली. कृषी आणि पूरक उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दारिद्र्य निर्मूलन होऊ शकते या आपल्या विश्वासामुळे आपण बारामती फार्म आणि सीटा ही राष्ट्रीय संस्था स्थापन केली. दुग्ध व्यवसायात श्वेत क्रांती करण्याचे श्रेयही आपल्याला जाते. वॉशिंग्टन मध्ये जागतिक आर्थिक परिषदेत आपण केलेले दारिद्र्य निर्मूलन आणि टिकाऊ विकासात तंत्रज्ञानाची भूमिका हे भाषण गाजले आणि विकसनशील राष्ट्रांच्या विकासाचा जाहीरनामा म्हणून ते जागतिक स्तरावर मान्यता पावले. महाराष्ट्रात आपण काढलेल्या शेतकरी दिंडीतून लढाऊ शेतकरी नेता अशी आपली प्रतिमा तयार झाली. त्यामुळे दिल्लीतील 20 लाख शेतकऱ्यांच्या महामोर्चाचे नेतृत्वही आपल्याकडे आले. त्यातून शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते अशी नवी भूमिका आपल्याकडे आली. शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेतृत्व आणि आपण करीत असलेली अर्थव्यवस्थेची नवी मांडणी यामुळे केंद्रीय कृषी मंत्रीपद आपल्याकडे येणे स्वाभाविकच होते. 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कालावधीत आपण शेतकरी हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे 70,000 कोटींचे कर्ज पहिल्यांदा माफ झाले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत झाल्यामुळे 60% गरीब जनतेला अल्पदरात धान्य मिळण्यास सुरुवात झाली. या योजनेची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. आपल्या या कर्तृत्वामुळेच बळीराजाचा तारणहार, शेतीचा हितरक्षक, भूमिपुत्रांचा कैवारी, जाणता राजा यासारखी अनेक बिरुदे आपल्याला बहाल केली गेली. सर्वोत्कृष्ट संसदपटूचा बहुमानही आपल्याकडे चालत आला. आज या वयातही आपण शेतकरी संघर्षाचे नेतृत्व करीत आहात याबद्दल आम्हाला आपला अभिमान वाटतो. आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि आपले असेच मार्गदर्शन आम्हाला दीर्घकाळ मिळत राहो हीच विघ्नर गणेशाच्या चरणी प्रार्थना. आपला सत्यशील शेरकर, चेअरमॅन श्री विघ्नर सहकारी साखर. विघ्नहर्त्याच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीमध्ये आपल्या देशाचे नेते आणि महाराष्ट्राचे समुद्र पद्मविभूषण म्हणून ज्यांनी खरं तर देशाच्या आणि राज्याच्या व्यवस्थेमध्ये अतिशय कणखर काम उभं केलं त्यांचं आगमन आज विघ्नर सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोली बुद्रुक या पुण्यभूमीमध्ये आज साहेबांचं 32व्या गळीत हंगामाचा शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि या शिवभूमीचा शिलेदार आपला माणूस या नात्याने तमाम मायबाप जनतेच्या वतीने सर्वप्रथम टाळ्याच्या गजरामध्ये मी आदरणीय साहेबांचं सहर्ष स्वागत करीत आहे. खरं तर या कार्यक्रमाला शिरूर लोकसभेचे खासदार सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील आपल्या सर्वांचा असलेला अतिशय जवळकीचा आणि वडीलकीचा नात्याने ज्यांनी खरं तर या मंत्रिपदाच्या कार्यक्रमामध्ये राज्यामधून खरं तर या सर्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी प्रेम केलं ते सन्माननीय नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील, व्यासपीठावर सन्माननीय कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशीलदादा शेरकर, व्हाईस चेअरमन आदरणीय अशोकदादा बोलक, जिल्हा परिषदचे सन्माननीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष आदरणीय नाना देवकाते, राष्ट्रवादी जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष जालिंदर भाऊ कामटे,
राष्ट्रवादीचे युवा नेते सन्माननीय अतुलजी वेंके साहेब, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सन्माननीय आशाताई बुचके, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, व्यवस्थेमध्ये व्यवस्था म्हणून काम करणारे या कारखान्याचे सन्माननीय जंगले साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय माझे शेतकरी बांधव, विविध पक्षाचे असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, पत्रकार बंधू, आपल्या सर्वांचा निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाच्या 32व्या गणित हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय असलेले कैलासवासी निवृत्त शेठ शेरकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. शेठ बाबांनी खरं तर या कारखान्याची निर्मिती केली. त्यांच्या बरोबर त्यांना आशीर्वाद देणारे कैलासवासी आदरणीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, कैलासवासी माजी खासदार रामकृष्ण मोरे साहेब यांच्या खरं तर कृपा आशीर्वादाने या विंगळची निर्मिती झाली. आणि या विंगळच्या निर्मितीमध्ये शेठ बाबांना ज्यांनी साथ दिली ते कैलासवासी दत्तू आबा काळे, सन्माननीय कैलासवासी दत्तूशेठ लेंडे, सुभाष पाटील जाधव, नारायण शेठ पानसरे, दत्तूशेठ शेरकर आणि अशी बरेचशी सन्माननीय असलेली उपस्थितीमध्ये खरं तर या विंगळची मुहूर्तमेढ लावण्यात आली. आणि पाहता पाहता आज कारखाना 32 वर्षाच्या दैदिप्यमान प्रवासाची असलेली या ठिकाणी भूमिका साकारतोय. शरदचंद्रजी पवार साहेब हे नाव आम्ही अतिशय लहानपणापासून ऐकत मोठा झालो. मला कल्पना नाही की या व्यासपीठावर मी पवार साहेबांच्या बाजूला येऊन बसेल आणि सर्वसामान्य म्हणून ज्या मातीतून खरं तर आम्ही जन्माला आलो त्या पवार साहेबांच्या नावाबरोबर आज खरं तर एवढं मोठे व्यासपीठ मिळेल हा सन्मान माझ्या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचा झाला असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. खरं तर हे दैदिप्यमान व्यक्तिमत्व 75 वर्षाचा ज्यावेळेला कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये झाला त्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्षाचा एकमेव आमदार म्हणून मला त्या ठिकाणी संधी मिळाली बोलायला. त्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मला बोलत असताना पवार साहेब सांगत असताना हे 2 युग पुरुष राज्याचे खरं तर शहरामधून ज्यांनी पक्षाची सुरुवात केली ते बाळासाहेब ठाकरे, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं. परंतु शरदचंद्रजी पवार साहेब हे ग्रामीणचं नेतृत्व, सर्वसामान्यांचं नेतृत्व आणि म्हणून पवार साहेबांना आपल्या सर्वांच्या साक्षीने शासकीय शोभूमीच्या माध्यमामध्ये मी आज म्हणेल की हे रयतेचे हृदय सम्राट आहे. केवळ रयत हे जाणतात आणि रयतेच्या हृदय सम्राटाला मानाचा मुद्रा 75 वर्षामध्ये आपण देतोय. आज एवढी मोठी धावपळ मी दिलीप पाटलांना म्हटलं साहेब तुम्ही नशीबवान आहात. साहेबांचा सहवास मिळाला. खरं तर मुलासारखं तुम्ही त्यांच्या बरोबर त्यांच्या कुशीमध्ये लहानाचे मोठे झाले. तुम्हाला बाळपण मिळालं, बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. तसे हे दोन्ही पाटील जे आहेत ते साहेबांचे शिष्य आहेत. तर हे दोन्ही पाटलांचे गुरु म्हटलं आणि मुख्याध्याप म्हटले तर आदरणीय शरद पवार साहेब आहेत. मला असं वाटतं की खासदार की आणावे म्हणून कधी शोषणामध्ये शिवाजी आढळराव पाटलाला पाठवणारे सुद्धा शरद पवार साहेब असेल. काही सांगता येत नाही पवार साहेबांचं. ही लकाब, ही हुशारी, ही कामाची पद्धत पवार साहेबांवर अतिशय अलगदपणे तरुणांनी शिकली पाहिजे. आताची तरुणाई भरकटत चाललेली आहे साहेब. त्याचा उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही 50 वर्षाचा आपला राजकीय प्रवास उभा केला. त्या 50 वर्षामध्ये तुम्ही दिल्लीच्या तख्ताला दाखवून दिला, उभ्या भारतवर्षाला दाखवून दिलं की जिथे शरदचंद्रजी पवार असतात त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाने आपल्याला काय दाखवून द्यावं. तर त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब होते, देशाचे राष्ट्रपती त्या ठिकाणी प्रणब मुखर्जी साहेब होते, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजनताई होत्या आणि खासदार साहेब त्या व्यासपीठावर सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग पासून तर तब्बल सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री व्यासपीठावर कोणी आणू शकतात तर ते आपले आदरणीय दाते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आणू शकतात. हे उत्तम राजकारणाचं उदाहरण आहे.
हल्ली काय झाले, हल्ली प्रत्येक तरुणाई अतिशय घाईने वागायचा प्रयत्न करतो, कुणावर फटकन टीका करायचा प्रयत्न करतो. पण साहेबांचा संयम, साहेबांची सर्वपक्षीय भूमिका, खरं तर हे तुमच्या आमच्या तरुणांच्या डोळ्यामध्ये झणझणीत असं अंजन आहे. आज आम्ही भांडतो आणि म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर आत्मविश्वास आहेत, आशाताई आहेत, सत्यशील दादा आहे, मी आहे, आपल्याकडे सर्व लोक जे पाहतात त्याचं एकमेव कारण शरदचंद्रजी पवार साहेब यांचं असलेलं नेतृत्व हे तुम्हाला आम्हाला निश्चितपणे एक व्यवस्थेच्या निमित्ताने, एक सकारात्मक पद्धतीने विकासाच्या दृष्टीने हे नेतृत्व तुम्हाला आम्हाला खुलवत आहे. विकासाचा आलेख उभा करणं इतकं सोपं नाहीये. 50 वर्षामध्ये हा भारत उभा राहिला, हा महाराष्ट्र उभा राहिला. 1970च्या दशकामध्ये लाईट आली प्रथमतः आणि वयाच्या कमी वयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री साहेब झाले. किल्लारीच्या भूकंपाला स्वतः त्यांनी त्या ठिकाणी छाती दिली. कॅन्सर सारख्या रोगाला सुद्धा ज्यांनी उभ्या हयातीमध्ये पडताळून लावलं त्याचं नाव शरदचंद्रजी पवार साहेब आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून संघर्षाचा सामना करणं, संघर्षातून पुढे जाणं, शेतकऱ्यांचा विचार डोक्यामध्ये ठेवणं, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणं, या अनेक बाजू छत्र आदरणीय पवार साहेबांच्या असलेल्या व्यवस्थेचा भाग झालेला आहे. साहेब आज आपण इथं आला, दैवराला आमचा सत्यशील दैवरला. सत्यशील दादाच्या बाबतीत मला एक गोष्ट आवडून सांगावं लागेल की ज्या वेळेला शेठ बाबानंतर सोपन शेठनी त्या ठिकाणी कारखाना पाहिला आणि सोपन शेठ नंतर ज्या वेळेला कमी वयामध्ये सत्यशील दादा साहेब कारखाना आला, लोकांनी अंतरात खाली बसून वेगळ्या वेगळ्या चर्चा चालू केल्या की कारखाना सांभाळायची पात्रता सत्यशील दादामध्ये आहे की नाही. पण साहेब, वाघिणीच्या पिल्लाला शिकवावं लागत नाही, ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. अतिशय चांगली कमांड आणि अतिशय नेतृत्व सुंदर सरकारामध्ये उभं केलेलं जातं. नेतृत्व कोण असेल तर तो आमचा सत्यशील. एक चांगल्या पद्धतीचा असला वसंतदादा शुगर स्टुडंटचा पुरस्कार 2016-17 आपल्याला मिळाला. आणि ज्या वेळेला कारखाना अडचणीमध्ये होता त्यावेळेला कारखान्याचं कॅन्टीन खर्चिक आहे ते बंद केलं पाहिजे, देणग्या बंद केल्या पाहिजे, प्रवास खर्च कमी केले पाहिजे, खर्चाला त्या ठिकाणी बंधन केलं पाहिजे. ही भूमिका सत्यशील दादाने त्याच्या टीमने साकारली. आणि पाहता पाहता ऊसाच्या बाबतीमध्ये ऊस लागवडीच्या विषयावर एकरी 100 टन ऊस व्हावा ही भूमिकेच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक धोरण त्या ठिकाणी आखलं. प्रत्येक शेतीच्या गटाला एक चांगल्या पद्धतीचा BSc ऍग्रीचा एक अधिकारी नेमला. त्या ऍग्री अधिकाऱ्याबरोबर 4 खाली प्रमुख माणसं नेमले आणि व्यवस्थेच्या शेतकऱ्यांच्या ऊसाचा कणा त्या ठिकाणी त्यांनी उभा करण्याचा प्रयत्न अतिशय अलगदपणे त्या ठिकाणी जोपासला. निश्चितपणे या सगळ्या गोष्टी होत असताना जो हंगामी कामगार होता साहेब, त्या हंगामी कामगाराला त्यांनी कायम सुरू केलं, त्यांना परमनंट केलं आणि अतिरिक्त जो खर्चाचा बोजा होता त्यांना तरी त्या ठिकाणी बदल दिली. हे नेतृत्व पुढे येत असताना निश्चितपणे त्यांना भारतीय युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्रीज 2016-17 आर्थिक वर्षातला असलेला सहकारातला अतिशय युथ आयकॉनचा जर पुरस्कार जो मिळाला असेल तर तो माझ्या तालुक्यातल्या सुपुत्राला अर्थात सत्यशील दादाला मिळाला. हे सुद्धा आपल्याला सर्वांना या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या असलेल्या पुरस्काराचा अर्थात सत्यशील दादांनी सहकार्य केलेली आपली कामगिरी. निश्चितपणे आता ही कामगिरी झाली. पवार साहेब, आपण आमच्यासाठी श्वास आहात, आमच्या सर्वांची खर तर आर्थिक भावनेने जी तळमळ ओळखू शकता हे तुम्ही नेते आहात. पण मला एक गोष्ट आवडून सांगायची साहेब, आता तर शासन धोरण सहकारासाठी अवघड झालेलं आहे. सहकाराची असलेली अवस्था खराब झालेली आहे. खरं तर खासगी कारखाने उभे राहू नये आमचं असं म्हणणं नाही, पण खासगी कारखाने उभे राहिल्यानंतर या खासगी कारखान्यांनी जर समजा उलाढाल केली तर त्या शेतकऱ्याला दिलेल्या पैशाला खर्च मानला जातो, त्यांना इन्कम टॅक्स द्यायला जात नाही पाटील साहेब. परंतु सहकार क्षेत्रातील कारखान्यांनी जर उलाढाल केली तर त्या उलाढालीच्या पैशावर निश्चितपणे त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लागू होतो आणि हा सगळा बोजा सहकाराच्या कारखान्यांना त्या ठिकाणी अंगावर घ्यावा लागतो. साखरेचा निर्यातीचा धोरण शिथिल केला पाहिजे.
साखरेचा निर्यातीचा धोरण जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत देवदत्तची इथला शेतकरी उभा राहू शकत नाही. म्हणून मला विनंती करते साहेब, आपण सर्वज्ञानी आहात, सर्वस्व आहात आमच्या सर्वांचे. 17 ऑगस्ट 2017 सुप्रीम कोर्टाने निर्णय केला साहेब. तो निर्णय अतिशय जातक निर्णय आहे की जेवढं उत्पन्न होतं आणि जेवढी उलाढाल होते बँकेमध्ये ज्या ठेवी जातात त्या ठेवीचा नफा समजून त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो, अशी वाईट परिस्थिती कोर्टाच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या जीवावर आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने दुसरा एक निर्णय कळवला की अ वर्ग आणि ब वर्ग यामध्ये फरक करून ब वर्गातील ठेवीदार अथवा कर्जदार यांच्या सुद्धा उलाढालेला उत्पन्नाचा करार देऊन ते करपात्र आहेत, अशा पद्धतीची भूमिका कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आलेली आहे. नोटाबंदी नंतर साहेब संपूर्ण शहरातल्या असलेल्या बँकेला सरकारने त्या ठिकाणी आवाज दिलं, त्यांच्या पैशांच्या बदलीला ट्रान्झॅक्शनला आवाज दिलं. पण ग्रामीण मध्ये पुणे जिल्ह्याची बँक असेल, सहकारामधल्या पतसंस्था असतील, भालचंदी सहकारामधल्या आपल्या अनेकच्या पतपेढ्या आहेत, तुमच्या आमचं सहकार उभा आहे. अहो या ज्या सहकाराला ज्यांनी निर्मिती केली ते वसंतदादा असतील, यशवंतराव असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. हा एवढा मोठा उत्तर पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या सहकार उभा आहे. नोटाबंदी नंतर मात्र ग्रामीणच्या असलेल्या व्यवस्थेमध्ये आपल्या कुठल्याही असलेल्या बँकेला किंवा पतसंस्थेला त्या ठिकाणी उलाढालीपासून त्यांनी वंचित ठेवलं. ते पैसे आपले तसेच बुडात राहिले. या कारखान्याची तशी 1983-84 ची असेल निर्मिती आहे. 600 कोटीची उलाढाल कारखाना तब्बल करतोय. 18,000 कामगारांना बरोबर घेऊन काम करतोय. कैलासवासी असलेल्या निवृत्तीशेठ शेतकर माजी खासदार राहिलेले आहेत आणि त्यांचं या असलेल्या विघ्नर कारखान्याची नोंद खरं तर ते वरतून पाहत असतील की आज पवार साहेबांचं आगमन त्यांना सुद्धा सोडल्यामध्ये आनंद वाटला असेल. अनेक वर्षानंतरचा जो आजच्या कार्यक्रमाला विघ्नर चेअरमन सत्यशील दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी कौतुक करेल आमदार या नात्याने की केवळ आपल्या शब्दाला सन्मान दिला आणि पवार साहेब आज मुली टाकाच्या कार्यक्रमाला आले, हे सुद्धा मला धन्यतेचं पाऊल वाटतं. निश्चितपणे ऊस गणित 2016-17 पाण्याचा अभाव असताना सुद्धा 6,55,930 मेगाटन असं ऊस गणित, साखर 7,56,980 अशी साखर पोटी क्विंटलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उत्पादित केली. 11.50 हा साखर उतारा मिळाला आणि इथोरेन पासून तर वीज निर्मिती, ही वीज निर्मिती सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उभी केली आणि त्या महामंडळाच्या त्या युनिटच्या माध्यमातून ती वीज निर्यात केली. सगळ्या गोष्टी उभ्या राहत असताना या तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत. डिंबा शेजारी आहे, सगळी धरणं 100% भरलेली आहेत. त्यावर्षी पाऊस अनुकूल आहे. पण शेतीच्या बाजारभावामध्ये तेजी झाली की शासन माल आयात करत आणि मंदी झाली की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतं. सगळे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कुठेतरी मिटलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या व्यवस्थेच्या निमित्ताने आपण निश्चितपणे या ठिकाणी अतिशय जबाबदारीचा निर्णय कराल अशी आमच्या सर्वसामान्य असलेल्या जनतेला आणि आमच्या तरुणांना त्या ठिकाणी खात्री आहे. साहेब मी आधीच बोलणार नाही, यावेळेस सुद्धा मला कल्पना आहे की अनेक लोक बोलणार आहेत. पण एक गोष्ट निश्चित सांगतो, आम्ही ज्या वेळेला चर्चा करत असतो त्यावेळेला या संपूर्ण राजकीय लोकशाहीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना ते असं म्हणतात की ज्या ज्या वेळेला मला मदत घ्यावीशी वाटते, ज्या ज्या वेळेला मला सहकाराचा विचार करावा वाटतो, ज्या ज्या वेळेला विभाषण मला कृषीवर बोलावं वाटतं, त्या त्या वेळेला मला शरदचंद्रजी पवार साहेबांचा सल्ला घ्यावा लागतो. ही सुद्धा महाराष्ट्राची जमेची बाजू आहे. त्याच्यापेक्षा अभिमान आपल्याला काय असला पाहिजे. साहेब मी जाताना फक्त काहीच बोलणं नाही, गोष्ट तुम्हाला हातून मागेल. राजकीय व्यवस्थेमध्ये स्वतंत्र काळानंतर 1 मे 1960 यशवंतरावांनी सुवर्णकलश महाराष्ट्र राज्याचा किल्ले शिवनेरीवर आणला.
आणि किल्ले शिवलेला हा सुवर्ण कलश आणून ठेवल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गौरव आपल्या नेतृत्वाखाली चालू झाले. इंदापूर आणि बारामती शेजारी शेजारी अनेक वर्ष कारभार करणारे असलेले आहे तालुके आहेत. त्या दोन्ही तालुक्यांना मंत्रिपद आलं. इकडे अकोले, आंबेगाव, संगमनेर शेजारी आहे विखे पाटलांचा शेती. गेल्या 40 वर्ष राजकारण मंत्रिपद आलेलं आहे. पण छत्रपती शिवरायांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्या किल्ले शिवनेरीला आणि यशवंतराव चव्हाणांनी जो सुवर्ण कलश ठेवला त्या शिवनेरीला मात्र आजपर्यंत 70 वर्षामध्ये मंत्रिपद आलेलं नाही. त्यामुळे आमचं काही भांडण नाही. दिलीप पाटील आम्ही एकत्रच काम करतो. खासदार साहेब आम्ही एकत्रच काम करतो. तुमच्या सल्ल्याने आम्ही वागतो साहेब. मैत्री आम्ही सगळ्यांची पक्की ठेवलेली आहे. एखादी नजर आपली दिल्ली तर मंत्रिपद किल्ले शिवनेरीला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला एवढा अशी जाहीर अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. खरं तर बेंके साहेबांचा थकले वय झालं त्यांचं. आपल्या बरोबर त्यांनी 7 दिली 1985 मधून काम करत होते. त्यांचे चिरंजीवात राजकारणामध्ये आहे. सर्वांना राजकीय वारसा आहे साहेब. माझ्यासारखा माणूस खूप खालून आलेला आहे. फार फाटका कार्यकर्ता आहे. परंतु साहेब मी मर्यादा समजतो. माझी चौकट मला कल्पना आहे. आपल्या प्रत्येक असलेल्या शब्दाचा आणि आपल्या कामाचा या दोन्ही पाटलांच्या माध्यमातून दोन्ही पाटील मला जवळचे आहे. पक्ष जरी वेगळे असले तर ते दोन्ही व्यवस्थेमध्ये आहेत की त्यांच्या आदर्शाने आम्ही काम करतो. सत्यशील दादाने जे काम हातामध्ये घेतले त्यांच्या कार्याला आणि विंदाच्या असलेल्या 32व्या गळीत हंगामाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या 32व्या गळीत हंगाम शुभारंभाच्यासाठी आज मुद्दा म्हणून उपस्थित असलेले देशाचे नेते आणि देशातल्या शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय पवार साहेब, या विभागाचे खासदार माननीय शिवाजीराव आढळराव, या विभागाचे आमदार माननीय शरदराव सोनवणे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष माननीय नानासाहेब देवकाते, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, युवक नेते अतुल बेनके, सौ बुचकेताई, या कारखान्याचे सन्माननीय चेअरमन माननीय सत्यशील दादा शेरकर, व्हाईस चेअरमन घोलप साहेब, मॅनेजिंग डायरेक्टर सुनील जंगले, सर्व संचालक मंडळ, सर्व अन्य मान्यवर निमंत्रित, शेतकरी बंधू, कामगार, पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज बऱ्याच वर्षाच्या नंतर सत्यशील दादा विघ्नर कारखान्यावर यायचा योग मलाही आलेला आहे. मी 18 वर्षांनी आलेला आहे. आणि आज हा गळीत हंगाम सुरू होत असताना आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आले. त्यांच्या हस्ते आपण मोळी टाकली आणि या हंगामाची सुरुवात आपण या ठिकाणी करतात. मी सुरुवातीलाच आपल्याला आणि आपल्या कारखान्याला या आगामी गळीत हंगामाच्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ऊसाचं गाळप करून शेतकऱ्यांना चांगला भाव कसा देता येईल यासाठी आपण आणि आपल्या सगळ्या संचालक मंडळांनी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची अपेक्षा आज मी या ठिकाणी करतो. या कारखान्याच्या उभारणीचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
ज्येष्ठ नेते कैलासवासी निवृत्ती शेठ शेरकर यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातली सगळी मंडळी, आंबेगाव तालुक्यामधले आमचे दत्तूआबा काळे, शंकरराव पिंपळे आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी 2 तालुक्याचं कार्यक्षेत्र धरून या कारखान्याची उभारणी केली. आदरणीय पवार साहेबांनी पाठिंबा दिला. आदरणीय रामकृष्णजी मोरे साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामधून विघ्नर कारखाना, एक नावारूपाला आलेला कारखाना, आज देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर विघ्नरचं नाव आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतं. नॅशनल फेडरेशनचा या वर्षाचा देशातला सर्वात उत्कृष्ट सहकारी कारखाना म्हणून पुरस्कार आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते, नितीन गडकरींच्या हस्ते दिल्लीमध्ये विघ्नर कारखान्याला यावर्षी दिला गेला. आणि तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये जे काम केलं त्या कामाच्या संदर्भात निश्चित प्रकारे वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून किंवा राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेलं आहे. खरंच आपल्याला विचार आदरणीय पवार साहेबांचे ऐकायचे, त्यामुळं माझ्यासारख्याने जास्त बोलणं उचित नाही. पण आज गेले अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात वावरत असताना 1990 सालामध्ये या परिसरामध्ये आमदार झाल्यापासून मी असेल, वल्लभशेठ बेनके असतील, आम्ही सगळ्या मंडळींनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे लागून आज या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवायचं काम आपण सगळे मिळून करू शकलो. एक काळ होता की या जुन्नर तालुक्यातला माणूस उपजीविकेचं साधन नव्हतं, रोजीरोटी मिळत नव्हती, म्हणून मुंबईच्या मार्केटमध्ये, मुंबईच्या दवा बाजारमध्ये, मुंबईच्या BPT मध्ये त्या ठिकाणी जात होता आणि तिथे राहून कसे बसे दिवस त्या ठिकाणी काढत होता. अजूनही आपली माणसं मुंबईमध्ये व्यवसायाच्या निमित्तानं, धंद्याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आहेत. पण बदल झाला तो हा झाला की आज या जुन्नर तालुक्यामध्ये कुकडीची 4 धरणं आणि चिलेवाडीचं 1 धरण, अशी 5 धरणं या तालुक्यामध्ये उभी राहिली. साहेब मुख्यमंत्री होते, साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते. यशवंतराव चव्हाण साहेब स्वतः एडगाव धरणाच्या भूमिपूजनाला या ठिकाणी आले होते. आणि आज पाण्याची मुबलकता झाल्याच्या नंतर या परिसरातल्या शेतकऱ्यांनी, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काबाड कष्ट करायचे ठरवले. आज मुंबईला जायचं आमचं प्रमाण थांबलेलं आहे. मुंबईचा माणूस परत यायला लागलेला आहे. त्याला आता मुंबईपेक्षा इथं जास्त सुविधा मिळायला लागलेल्या आहेत. आणि त्या सुविधा ज्यावेळेला या परिसरामध्ये मिळायला लागल्या त्यावेळेला इथं जे जे उभं राहिलं, जे जे घडलं, इथं जो जो विकास झाला तो, मग आदरणीय स्वर्गीय वसंतराव दादा असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पवार साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये तर विकासाचं काम तर झालंच, पण आपल्या परिसराला थोडंसं झुकतं माप देण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणून आज पाहिलं तर जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, शिरूर तालुका असेल किंवा बाकीच्या सगळ्या परिसरामध्ये मग शेतीच्या माध्यमातून असेल, उद्योगाच्या माध्यमातून असेल, MIDCच्या माध्यमातून असेल, या सगळ्या माध्यमातून तुमच्या माझ्या जीवनामध्ये हे सगळं जे काही आर्थिक परिवर्तन घडलेलं आहे ते परिवर्तन आणि त्याच्याच माध्यमातून आज मग सहकारी संस्था, मग आमची जिल्हा मध्यवर्ती बँक असेल. अजितदादा आणि मी ज्यावेळेला 92 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये निवडून गेलो त्यावेळेला 350 कोटी रुपयाच्या ठेवी असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
आज 8,500 कोटी रुपयाच्या ठेवी घेऊन त्या ठिकाणी काम करते आणि पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज आज आम्ही 0% व्याज दरानं त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो. द्यायचं काम आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक करते. हे महाराष्ट्रात कुठं नाही, हे देशात कुठं नाही. याला सरकारची मदत नाही, केंद्र सरकारची मदत नाही. संस्था चांगली चालवली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली एखादी संस्थेने काम करायचं म्हटलं की ती चांगली चालणार हे ठरलेलंच आहे. आणि मग ती संस्था चांगली चालवली की त्याचा फायदा आज शेतकऱ्यांना ज्या वेळेला होतोय त्यावेळेला आज हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. साहेब आपण आलात, आपल्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. आपल्या आयुष्याची 75 वर्ष झाली. 75 वर्षामध्ये अव्याहतपणानं वयाच्या 22व्या वर्षापासून आपण समाजाच्या सेवेचा वसा घेतला. आपल्याला सत्ता किती मिळाली, आपल्याला पद किती मिळाली, आपण विरोधी पक्षामध्ये किती काळ राहिलात, पण कधीही जनसामान्यांच्या प्रश्नापासून दूर जाण्याची भूमिका आपण घेतली नाही. आजही दिल्लीत सरकार वेगळ्या पक्षाचं आहे, राज्यात सरकार वेगळ्या पक्षाचं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम, शेतकऱ्याच्या प्रश्नाचा पाठपुरावा करायचं काम देशामध्ये जर कोणी करत असेल तर ते पवार साहेब करतायत. आणि त्याच्यामधून केंद्र सरकारला आणि शेतकऱ्यांना सुद्धा या देशातल्या राज्यातल्या एक आधार वाटतो पवार साहेबांचा. तुम्ही आम्ही आमच्या तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतंच बोलतो फक्त, पण आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते. शेतमालाला जी आधारभूत किंमत द्यायची असते ती किंमत वाढवून दिल्याच्यामुळं मग पंजाब मधला शेतकरी असेल, हरियाणा मधला शेतकरी असेल, उत्तर प्रदेश मधला शेतकरी असेल, त्यांनी तांदळाच्या बाबतीमध्ये, डाळींच्या बाबतीमध्ये, बाकीच्या पिकाच्या बाबतीमध्ये जे उत्पादन केलं, आज त्याच्यामधून आमचा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. उगाच नुसती पवार साहेबांची कोणी स्तुती करत नाही. पंतप्रधानांनी करू दे, नाही आणखी कोणी करू दे, त्याच्या पाठीमागे काम आहे. या देशातला शेतकरी जगला तर हा देश पुढे जाणार आहे. या देशातल्या शेतकऱ्यांनी उत्पादन केलेलं अन्नधान्य परदेशामध्ये पाठवल्याच्या नंतर जे परकीय चलन या देशाला मिळालं त्या परकीय चलनामधून या देशाची अर्थव्यवस्था उभी राहिली आणि मग दुसऱ्या बाजूला उद्योगाच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न त्याच्या माध्यमातून हा देश उभा राहिला. पण हे सगळं सांगायचं कोणी आणि समजून घ्यायचं कोणी? आज साहेबांना पुरस्कार मिळाला, पद्मविभूषण मिळाला, गौरव झाला साहेबांना, आनंद झाला, प्रत्येकाला आनंद झाला. 50 वर्ष संसदीय कामगिरी जी पूर्ण झाली, आज महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा सर्व पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी सत्कार केला जातो. हे भाग्य कोणाच्या वाट्याला आलं नाही या महाराष्ट्रामध्ये. पण आज पवार साहेब थोडेसे बाजूला गेले सत्तेपासून. आज काय परिस्थिती आहे साखरेच्या बाबतीमध्ये? सत्यशील दादा, तुम्ही सांगितलं साखरेच्या धंद्याचे काय काय प्रश्न आहेत, काय काय अडचणी आहेत. आज मला राष्ट्रीय साखर कारखाना संघाचं अध्यक्षपद दिलं, नुसतं मिरवण्यासाठी नाही, तर देशातल्या साखर धंद्याचे प्रश्न भारत सरकारच्या समोर वेळोवेळी जाऊन मांडण्याच्या संदर्भामध्ये कधी पंतप्रधान असतील, कधी अर्थमंत्री असतील, कधी फूड मिनिस्टर असतील, कधी सेक्रेटरी असतील, कधी जॉईंट सेक्रेटरी असतील, त्यांच्यासमोर दर आठवड्याला 15 दिवसाला त्या ठिकाणी जाऊन आज देशातल्या साखर कारखानदाराचे प्रश्न आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी मांडत असतो. आमदार साहेबांनी सांगितलं कधी आयातीला बंदी, कधी निर्यातीला बंदी. शेतकऱ्याच्या मालाचे भाव कसे येतील, खाली येतील, हे जर धोरण जर आज केंद्र सरकार त्या ठिकाणी जर स्वीकारणार जर असेल, त्याच्यामधून नुकसान या सर्वसामान्य शेतकऱ्याचं त्या ठिकाणी होणार असेल. आज समजा विघ्नर कारखाना असेल किंवा भीमाशंकर कारखाना असेल, आम्हाला FRP पेक्षा जास्त भाव द्यायचा जरी असला तरी आज राज्य सरकार त्याला परवानगी देत नाही. आणि राज्य सरकार परवानगी देत नाही कारण आम्हाला पैसे जास्त द्यायचे आहेत, पण सरकार त्याला तयार नाही. आणि थोडेसे जास्त पैसे कारखान्यांना मिळायला लागले की साखरेचे भाव खाली कसे येतील याच्यासाठी सरकारने मग कधी स्टॉक लिमिट लावायचं,
कधी आयात निर्यातीच्या संदर्भामध्ये धोरण स्वीकारायचं, कधी आणखी दुसरं काही धोरण स्वीकारायचं. ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती दिल्लीच्या लेवलला हेच आहे. आज मी राज्याच्या साखर कारखाना संघाचा देखील संचालक म्हणून काम करायची संधी मला पवार साहेबांनी दिली. राज्यातले जे प्रश्न असतील ते मुख्यमंत्र्यांच्या समोर, सरकारच्या समोर, अजितदादा, आम्ही, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी जाऊन मांडायचं काम शिवाजीराव नागाडे बापूंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करत असतो. कारण ही साखर कारखानदारी टिकली पाहिजे. आज वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्याची सुरुवात स्वर्गीय वसंतराव दादांनी केली, आज पवार साहेब त्याचं अध्यक्षपद स्वीकारतात. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उपाध्यक्ष पदावर काम करायची संधी दिलेली आहे. आज साहेबांचा एक मुख्य कार्यक्रम त्या वसंतदादा इन्स्टिट्यूट मध्ये आहे. आज कुठल्याही कारखान्याचा परिसर असू दे, आज 100 शेतकरी असतील तर 70 शेतकरी एकरामध्ये 30 टनाचं उत्पादन घेतात आणि 30च शेतकरी फक्त 80 टन, 90 टन, 100 टनाचं उत्पादन घेतात. विघ्नरची काय परिस्थिती मला माहिती नाही टक्केवारी, पण सर्वसाधारणपणे हीच टक्केवारी आहे. मग एका बाजूला ऊसाचं उत्पन्न कमी आहे, दुसऱ्या बाजूला रिकव्हरी कमी आहे आणि तिसऱ्या बाजूला सरकारची धरसोडीची धोरणं आहे. मी तुम्हाला सांगतो, ही शेतकऱ्याची कारखानदारी काही दिवसाच्या नंतर शिल्लक त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून साहेबांनी त्याच्यात भूमिका घेतली. 30 टनाचं उत्पन्न 70 टनावर, 75 टनावर कसं न्यायचं, त्याच्यासाठी कारखान्यांना मार्गदर्शन कसं करायचं, त्याच्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं करायचं, त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन कसं करायचं आणि त्याच्यासाठी लागणारा जे काही संशोधन करायला पाहिजे. मग देशातले परदेशातले सायंटिस्ट तिथे येतात आणि त्या सायंटिस्टच्या माध्यमातून आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करायचं काम सुरू आहे. लोकसभेची निवडणूक झाली काही दिवसापूर्वी, 3 वर्षापूर्वी. तुमच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये दुप्पट उत्पन्न करून द्यायचा वादा देशाच्या पंतप्रधानांनी त्यावेळेला केला होता. आज तुमच्याबद्दल कोण बोलायला तयार नाही. तुमचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे का आणखीन काय झालं पाहिजे हे कोणी बोलायला तयार नाही. आज तुम्हाला कर्ज मिळत नाही, आज तुम्हाला कर्जमाफी मिळत नाही. आजचे वर्तमानपत्र वाचले, आजच्या वर्तमानपत्रामध्ये देशातल्या राष्ट्रीयकृत बँकांना 2 लाख कोटी रुपये भारत सरकारच्या वतीनं त्यांचं कॅपिटल त्या ठिकाणी सबस्टॅन्शिएट करण्याच्यासाठी भारत सरकारने द्यायचा निर्णय घेतला. अरे उद्योग त्या राष्ट्रीयकृत बँकांना 2 लाख कोटी रुपये देतात, उद्योगपतींना लाखो करोड रुपये देतात आणि आज आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून थोडीशी अडचण आली, दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कर्ज भरता आलं नाही. आज कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या घेतली. आज शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला जे हेलपाटे मारायला लावले जात आहे, आज त्याच्यामधून तुमची आमची आबरू काढायचं काम केलं जात आहे. पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री होते, 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली देशातल्या शेतकऱ्यांना. कोणाची मागणी नव्हती, कोणाचा संप नव्हता, कोणाचा मोर्चा नव्हता, कोणाचं काही नव्हतं. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि पवार साहेबांनी निर्णय घेतला आणि त्याच्यामधून कर्जमाफी केली आणि आज हमी भावाच्या संदर्भामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आपल्याला एकच सांगणं आहे की हे सगळं आता पुढे घेऊन जायचं आपल्याला. आज सहकार, आमदार साहेब तुम्ही चांगलं सांगितलं, सहकार राहील का नाही ही भीती जी तुमच्या मनामध्ये आहे तीच भीती प्रत्येकाच्या मनामध्ये. आज शिक्षण संस्था राहतील की नाही राहतील हीच भूमिका तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि मग जी भीती तुम्हाला वाटते, जी भीती आम्हाला वाटते, आणि मग तुम्ही वेगळे कशाला आणि आम्ही वेगळे कशाला. पाठिंबा दुसऱ्याला आणि अपेक्षा साहेबांच्याकडून करायची की साहेब तुम्ही हे करा, साहेब तुम्ही ते करा. का नाही आम्ही सगळेजण साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणानं त्या ठिकाणी उभे राहत आणि तुम्ही आम्ही जर त्या ठिकाणी भक्कमपणानं साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलो, नेतृत्व साहेबांच्या हातामध्ये आपण त्या ठिकाणी दिलं तर माझी खात्री आहे की त्याच्यामधून
या देशातला कष्टकरी असेल, या देशातला शेतकरी असेल, या देशातला कामगार असेल, त्या सगळ्या लोकांना, मग नुसते साहेब म्हणजे काय राष्ट्रवादी, साहेब म्हणजे सगळे, मग त्याच्यामध्ये काँग्रेसही आली, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आली, त्याच्यामध्ये ताई आले तर तुम्ही पण आले. खासदारांना मी म्हणू शकत नाही म्हणून तुम्हाला म्हणतो. मग सगळे त्याच्यामध्ये आले. आज जे राज्य एवढ्या कष्टाने यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभं केलेलं आहे, जे राज्य पवार साहेबांनी उभं केलं, दादांनी उभं केलं, आमच्या पूर्वजांनी उभं केलं, आज ते राज्य मोडायला निघालंय. आज महाराष्ट्राची किंमत कमी व्हायला निघाली, गुजरातची किंमत त्या ठिकाणी वाढायला निघाली. मला 2 राज्यामध्ये वाद नाही करायचा, पण आज तुम्ही आम्ही मागे पडायला लागलो याची चिंता आपण करू. आज कारखान्याचा कार्यक्रम आहे, आज साखरेचा कार्यक्रम आहे. सत्यशील दादा, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या कारखान्याचं कामकाज भविष्य काळामध्ये करत राहा. मी या धंद्यामधला एक साखरेच्या क्षेत्रामध्ये साहेबांनी जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी देत असताना प्रत्येक कारखान्याला मग तो कुठलाही असला तर त्याला मदत करण्याच्या संदर्भातली भूमिका ही माझी राहणार आहे. कारण तेच आम्हाला साहेबांनी शिकवलं. विजेचा पॉवर परचेस अग्रीमेंट झालं, त्यावेळेला मीच राज्याचा ऊर्जा मंत्री होतो. माझ्या सैन्यात त्या ठिकाणी तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं हे कुणी पाहत नाही की हा कारखाना या विचाराचा आहे का तो कारखाना त्या विचाराचा आहे. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, ही संस्था शेतकऱ्यांची आहे. आपल्याला शेतकरी वाचवायचा आहे, आपल्याला शेतकऱ्याला पुढे न्यायचं आहे. ही जी भूमिका आहे, ही भूमिका पवार साहेबांनी दिलेली आहे. साहेब, मी या निमित्ताने फक्त 2 गोष्टींची आठवण करून देतो की इथली कोणाची मागणी होती की नव्हती मला माहित नाही. अनिल तात्या आहेत ते. अनिल तात्या, तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र मिळालं. आज शेतीच्या क्षेत्रातल्या संशोधनामध्ये दरवर्षी 10 कोटी रुपये जवळपास केंद्र सरकारच्या माध्यमातून पवार साहेब देशाचे कृषी मंत्री आहेत की नाही आहेत, पण नारायणगावला कृषी विज्ञान केंद्र मिळालं. पवार साहेबांच्या एका फोनवर मध्यरात्री तुमचं कृषी विज्ञान केंद्र त्या ठिकाणी मंजूर झालं. आणि डीजे एक्सपोर्ट नावाची साहेब एक संस्था आहे, त्या डीजे एक्सपोर्टला सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून द्राक्षाच्यासाठी प्रोसेसिंगसाठी केंद्र सरकारने आपण कृषी मंत्री असताना जवळजवळ 15 कोटी रुपयाची सबसिडी आज या जुन्नर तालुक्याला दिली. म्हणजे जुन्नर तालुक्याला माणूस गेला तरच साहेब काहीतरी देतील असं नाही. जुन्नर तालुक्याला जे जे पाहिजे ते सगळं देण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं काम त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून आजपर्यंत जसं वल्लभ शेठ आणि आम्ही एकत्र काम करत राहिलो, आता अतुल असतील, सत्यशील दादा असतील, बाकीचे तुम्ही सगळे सहकारी असतील, आमदार साहेब भला माणूस, आपल्याला लोकांचं भलं करायचं आहे, आपण सगळ्यांचं भलं करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विघ्नर सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या 32व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न होत असताना ज्यांच्या हस्ते हा शुभारंभ संपन्न होतोय ते आपल्या देशाचे नेते, देशाचे माजी कृषी मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष आमदार दिलीपरावजी वळसे पाटील, आपल्या तालुक्याचे आपले आमदार, आपला माणूस सन्माननीय शरददादा सोनवणे, ज्यांच्या निमंत्रणावरून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, ते विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन सत्यशीलजी शेरकर, वाईस चेअरमन अशोकराव गोलक, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास नाना देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय जालेंदर कामठे, आशाताई बुचके, अतुल बेनके आणि कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक. कार्यक्रमाला तसा बराचसा वेळ झालेला आहे, जवळजवळ 2 तास कार्यक्रम चालू आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे
की 32व्या शुभारंभाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आवर्जून देशाचे नेते, आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पवारसाहेबांच्याबद्दल सगळ्यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी आता 75 वर्ष झाल्यानंतर सत्कार समारंभ संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा संपन्न होतो. पण मला काही गोष्टी ज्या ठळक जाणवल्या पवारसाहेबांच्या बाबतीत मी जवळून पाहिलं. सत्तेत असो वा नसो, सत्ता हे महत्त्वाचं नसून माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे आणि त्याचा विचार करताना मी त्यांना जवळून पाहिलं. एक साधारण 20 वर्षापूर्वी मी अमेरिकेमध्ये होतो. साहेबांना आम्ही दोघे एकाच हॉटेलमध्ये राहिला होतो 10 दिवस. साहेब विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेला काही शिष्टमंडळ भेटायला यायची साहेबांना. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आदरणीय पवारसाहेब स्वतः कंपन्यांना स्वतः उत्साहानं गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये करा. मग त्यामध्ये काही संगणक कंपन्या असतील, बाकी काही मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या की माझ्या महाराष्ट्रामध्ये विकास कसा झाला पाहिजे, मी सत्तेत आहे किंवा नाही, सरकार कोणाचं आहे ह्यापेक्षा महाराष्ट्रातला माणूस माझा आहे, महाराष्ट्रातला शेतकरी माझा आहे, हा विचार सातत्यानं पवारसाहेबांनी केला. आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. ठीक आहे, राजकारण थोडं बदल, पण सातत्यानं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी विचार करणं, केंद्रामध्ये सत्ता असताना देशातल्या शेतकऱ्यांसाठी सातत्यानं विचार करणं आणि त्यातल्या महाराष्ट्रासाठी जास्त विचार करणे साहेबांनी करताना आम्ही सगळ्यांनी पाहिलं. 10 वर्ष 5 वर्ष ते लोकसभेत होते आमच्याबरोबर, 10 वर्ष. मग त्यामुळं सत्ता हेही काही महत्त्वाचं नसतं. आणि आज दुसऱ्यांदा मला वाटतं विघ्नर सहकारी साखर कारखाना साहेब आपल्या हस्ते हा गळीत हंगामाचा शुभारंभ होता. ह्या कारखाना महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा कारखाना आहे. ह्या कारखान्यानं देशावरची अतिशय चांगल्या पातळीवरची बक्षीस मिळवलेली आहे. आणि बक्षिसाच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काय असेल तर ह्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं घर चांगलं बसवलंय. प्रत्येक घराघरामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये एक आगळी वेगळी आदराची भावना आहे. मग कैलासवासी निवृत्ती शेठ बाबा असतील किंवा सोपान शेठ शेरकर असतील, तालुक्याच्या कुठल्याही भागात कुठल्याही घरात जुन्नर आंबेगावमध्ये विघ्नर सहकारी साखर कारखाना आणि शेरकर यांचं योगदान त्या तालुक्यातलं, खरं तालुक्यातला शेतकरी कष्टकरी आहे. विशेष करून जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं एक मला सांगावं लागेल की प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी नवीन करून दाखवायचं. आज केंद्रातल्या अनेक शेती संदर्भातल्या योजना असतील, म्हणजे FPO असतील किंवा शेती KVK केंद्र असतील, सर्वाधिक जास्त KVK केंद्र आणि त्याचं चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा जे प्रयत्न झाला असेल तो महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये. जुन्नर तालुक्यातला शेतकरी सगळ्यात जास्त प्रगतशील आहे. मग भाजीपाल्याचा व्यापार असेल किंवा शेतीमध्ये नवीन नवीन चांगलं उत्पादन करण्याचं असेल, हे सगळं काम खऱ्या अर्थानं कुठं झालं असेल तर जुन्नरच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून हे सर्व करत असताना माझ्या दृष्टीनं ह्या कारखान्यानं 32 वर्ष पूर्ण केली. कारखान्याचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास एकमेकाशी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विघ्नर सहकारी साखर कारखाना. मी गेले 15 वर्ष या कारखान्याशी तसा जवळून संबंधित आहे. म्हणजे सोपान शेठ होते तेव्हापासून, त्याच्यानंतर आता आमचे तरुण सहकारी चेअरमन सत्यशील आहे. एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याशी संबंध ठेवून राजकारणापासून 4 हात दूर राहून कारखान्यासाठी आम्ही काय चांगलं करू शकतो यासाठी कुठलंही पक्षीय राजकारण ह्या कारखान्यामध्ये न आणता शेतकऱ्यांसाठी काम करण्याची पद्धत ही सत्यशील शेरकरकडनं चांगल्या पद्धतीनं शिकण्यासारखी असं मला सांगावंसं वाटतं. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं, वळसे पाटील पण म्हणाले
ह्या सरकारच्या माध्यमातून काही काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. नवीन नवीन गोष्टीला आपण अडचणींना सामोरं जातोय. मग सहकारातले कायदे असतील म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची 2 अंग आहेत ती म्हणजे सहकार आणि दुसरं म्हणजे शेती. या दोन्ही आघाडीवर मला वाटतं गेल्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निराशा झालेली आहे. पतसंस्थांच्या बाबतीत सांगितलं, सहकारी बँकांच्या बाबतीत सांगितलं. आता नवीनच पतसंस्थांच्या बाबतीत एक नवीन रूल आलाय की माझी सुद्धा पतसंस्था जवळ 300-400 कोटी रुपयाची ठेवी धंदा असलेली आमच्या पतसंस्थेनं जर एखाद्या दुसऱ्या शरद सहकारी बँक असेल किंवा राजगुरुनगर सहकारी बँकेमध्ये ठेवी ठेवल्या तर त्या ठेवीच्या व्याजावर इन्कम टॅक्स लागतो. हे म्हणजे कुठेतरी सहकार्याला कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून होतं. मी असं म्हणत नाही की हे सरकार सगळं करते. पूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा अशा अडचणी येतच होत्या. सहकार्याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाबतीत पूर्ण शेतकरी कधी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुखी समाधानी होता असं नाहीये. शेतकरी हा एकमेव असा प्रोड्युसर आहे की त्यांनी प्रोड्यूस केलेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत ही गिरायकावर अवलंबून आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मला सांगा टाटा सफारी असेल किंवा मर्सिडीज गाड्या बनवणारा जो मालक आहे त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची किंमत गिरायक ठरवत नाही, तो उत्पादक ठरवतो. शेतकरी हा एकमेव प्रोड्युसर आहे की ज्याला आपल्या मालाची किंमत ठरवता येत नाही, आपल्या मालाची प्रोडक्शन कॉस्ट पण सुद्धा ठरवता येत नाही. सगळ्याच गोष्टीमध्ये कुठेतरी कात्रीत अडकलेला शेतकरी. परंतु सगळ्यात जास्त हाल जर कुठं झाला असेल तर गेल्या 3 वर्षामध्ये खरी गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी स्पष्ट बोलणार आहे. मी आज बोलत नाहीये, मी गेले 2 वर्ष बोलतोय, गेले 2.5 वर्षापासून बोलतोय की लोक म्हणतात की तुम्ही सत्तेत आहात का. म्हटलं मला माहिती नाही मी सत्तेत आहात की नाही, पण माझा शेतकरी अडचणीत ते माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. माझ्या महाराष्ट्रातली जनता अडचणीत ही माझ्या दृष्टीने महत्वाची. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं वाटतं की ह्या जुन्नर तालुक्यामध्ये ह्या माझ्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही कष्ट करणारे बरे लोक आहेत. जे जे नाविन्यपूर्ण प्रयोग असेल शेतीमध्ये जे जे काही संशोधन असेल सगळ्यात जास्त चांगलं काम हे आमच्या जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यामध्ये. जाता जाता आमदार साहेबांनी मगाशी पवार साहेबांकडे मागणी केली की जुन्नर तालुक्याला मंत्रिपद द्यावं. मला कळलं नाही आमदार साहेबांनी असं का म्हणावं आणि कोणाला म्हणावं. तुमचे संबंध चांगले आहेत वर, दुसऱ्या ठिकाणी जाऊन मागायचं तर तिकडे मिळालं असतं. मंत्रिपद ह्या स्टेजवर तर मिळण्यासारखं काही प्रश्नच नाहीये, निदान वर्षभर तरी. मला या गोष्टींचे ठीक आहे, मी जास्त वेळ बोलणार नाही पवार साहेबांच्या समोर, मी तसंही कधी जास्त बोलत नाही. आपल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे बैलगाडा. गेल्या 3 वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. निकाल लागला लोकसभेचा आणि 4थ्या दिवशी सुप्रीम कोर्टानं बैलगाड्यावर बंदी आणली 7 मेला. 3 वर्ष आम्ही सगळे भांडतोय, पाकरती टेऱ्या बोलून भांडतोय की बैलगाडा चालू करू, बैलगाडा चालू करू, सगळेच म्हणतात. त्याला कुठेतरी जाग आली तामिळनाडू सरकारमुळे. ज्या वेळेला तामिळनाडू सरकारनं तामिळनाडू पेटवायचं काम केलं, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे प्रधान सचिव, तामिळनाडूचा अॅनिमल वेलफेअर बोर्डाचा जो अध्यक्ष असेल किंवा जे काही संबंधित खात्याचा मंत्री असेल, 5 दिवसामध्ये जाऊन दिल्लीमध्ये राष्ट्रपतीकडनं किंवा सन्माननीय गृहमंत्र्याकडनं अध्यादेश काढून 6व्या दिवशी तिथल्या शर्यती चालू केल्या. या सरकारमध्ये गोंधळ मोठा आहे. देवेंद्र फडणवीसने फेब्रुवारीमध्ये सांगितलं, जानेवारीमध्ये शब्द दिला की लवकरच बैलगाडा शर्यती चालू करू. 7 एप्रिलला त्याने विधानसभेमध्ये कायदा केला. तो कायदा मंजूर करून 28 जूनला पाठवला दिल्लीमध्ये आणि ऑगस्टमध्ये मंजूर झाला. तिकडं जल्लीकट्टू स्पर्धा तामिळनाडूमध्ये अजूनही चालू आहे.
आमच्याकडे बैलगाडा शर्यती चालू झाल्या. दरम्यानच्या काळामध्ये या राज्य सरकारनं ज्यांच्या विरोधात आम्ही सगळे बैलगाडा मालक ओरडतोय की पेटात लाट घाला, पेटा बंदी करा, पेटानं हटवा, त्या पेटाच्या कॅम्पेन मॅनेजरची नेमणूक राज्याच्या मुख्यमंत्र्यानं 28 जूनला सरकारी शासकीय बॉडीवर, प्राणी मित्र कल्याण मंडळावर शासकीय बॉडीवर प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली पेटाच्या माणसाची. ठीक आहे, हे सगळं होत राहील, पण त्याच्यानंतर शेवटीचा एकच पर्याय आहे, सुप्रीम कोर्टातून जर न्याय नाही मिळाला तर लोकसभेमध्ये कायदा हा एकमेव पर्याय उरलाय. आता राज्य सरकारच्या हातामध्ये सुद्धा काय राहिलं नाही. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कायदा करून बैलगाडा शर्यती पुन्हा चालू व्हाव्यात यासाठी सरकारला जाग यावी म्हणून सर्व पक्षीय आंदोलन बैलगाड्याच्यासाठी 28 तारखेला चाकणमध्ये आपण घेतलेलं आहे. हजारोच्या संख्येनं तिथे लोक उपस्थित राहणार आहेत. बैलगाडा मालक महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून उपस्थित राहणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पार्लमेंटमध्ये माझे सहकारी शिवाजीराव आढळराव पाटील, देशाच्या साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष आमदार वळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी कारखाना चालवतात ते कारखान्याचे तरुण चेअरमन सत्यशील मोशेरकर, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिव देवकते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कवते, अतुल बेनके, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, कारखान्याचा संचालक वर्ग, कामगार, सभासद, शेतकरी, बंधू भगिनींना, तरुण मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे की बऱ्याच वर्षांना मी आज या ठिकाणच्या कारखान्यावर आलो. यापूर्वी आलो होतो, कारखाना सुरू करण्यासाठी आलो होतो, 1 वर्ष कारखाना बंद करण्यासाठी आलो होतो. मला माहिती नाही जुन्या लोकांना आठवते का नाही, बहुतेक 87-88 असेल. ऊसाचा पुरवठा नव्हता, कारखाना चालू केल्याच्या नंतर 100% तोटा होणार होता आणि म्हणून निवृत्ती शेताला मी सगळे एकत्र बसलो आणि आम्ही ठरवलं की कारखाना चालवला तर इतका तोटा, नाही चालवला तर तोटा पण कमी तोटा. व ऊसाचं काय करायचं तर शंकरराव कोल्हेंशी संपर्क साधला आणि जी बाजारभावाची किंमत होती त्यापेक्षा 50 रुपये जास्त देण्याच्या संबंधीची भूमिका शंकररावला करायला लावली आणि त्या वर्षी हा कारखाना बंद ठेवला आणि आम्ही नुकसान टाळलं. संस्थेच्या हिताच्यासाठी वेळ प्रसंगी धाडसाने काही निकाल घ्यावे लागतात आणि ती भूमिका निवृत्ती शेतनी घेतली होती. ही गोष्ट माझ्या लक्षामध्ये कायमची राहिली आणि मला आनंद आहे की त्यानंतर या कारखान्याची वाटचाल तशीच आहे. तो स्वतःचे होते, आता सत्यशील आहे आणि मला साधारणतः कळत असतं कुठला कारखाना कसा चालू. कारण गेल्या अनेक वर्ष देशातल्या कारखानदारीशी माझा संबंध येतो, देश पातळीवर आणि राज्य पातळीवर. आणि राज्य आणि देश पातळीवर उत्तम कारखाने चालतात त्यांना जे बक्षीस दिले जातं ते बक्षीस विघ्नला गेल्या अनेक वर्ष मिळालं आणि त्या अनेक वर्षामध्ये 25-20 बक्षिसं मिळाली त्यांना असतील तर 18 माझ्या हस्ते झाली. आणि म्हणून मी सांगत असतो तर मला कंटाळा आला तुम्हाला बक्षीस देऊन जरा तर दुसऱ्या लोकांना पुढं पाठवा. पण चांगली गोष्ट आहे, संस्था चांगली चालवली, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली तर या प्रकारे एक प्रकारचा सन्मान होतो. आणि हा सन्मान निवड संचालक मंडळाचा सन्मान नाही, अधिकाऱ्यांचा सन्मान नाही, या हजारो सभासदांचा आणि कामगारांचा सन्मान आहे.
त्यांनी जी बांधिलकी ठेवली कारखान्याची, त्यामुळे अशा प्रकारचा सन्मान या ठिकाणी होतो. तालुका बदललाय, क्षेत्र बदललंय, बागायत वाढले, धरणावरी झाली. धरणांची आठवण का काळजी करू असतो. मला धरणांची आठवण काढली की मी इथं पहिल्यांदा आलो होतो तो 1960 साली. महाविद्यालयात शिकत होतो, 20 वर्षाचा होतो. पुणे जिल्हा युवक काँग्रेसचा प्रमुख होतो ग्रामीण भागाचा. आणि त्यावेळी चव्हाण साहेबांच्या हस्ते शिवनेरीला कार्यक्रम झाला. त्यावेळेला आम्ही सायकलवरनं इथं आलो होतो आणि सायकलवर येऊन त्या कार्यक्रमाची पाहणी केली. 67 आमदार झालो आणि त्यावेळेला पाण्याचा प्रश्न या तालुक्यात अत्यंत महत्त्वाचा होता. आणि म्हणून कुकडीला येडगावचं भूमिपूजन होतं. मी आमदार होतो, चव्हाणसाहेब होते, शंकरराव चव्हाण होते. आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि असं चव्हाणसाहेब पूजेला बसले आणि एक म्हातारी पूजा आली, त्यांनी पूजेचं ताटच फेकून दिलं. झाली पूजा, कसली पूजा. नंतर गाडीने निघालो तर सगळ्या रस्त्याने असा हात कर, असा हात कर. कोण इकडून दरडा मारतोय, कोण तिकडून दरडा. दगडफेक झाली होती. माहिती आहे का काही लोकांना? मला कळतं काय देवाची आठवते का? काही आहेत जुनी माणसं मला दिसतात त्याच्यातली. तर या सगळ्या लोकांनी हे पाहिलं. पण त्या सगळ्या संघर्षातून एकदा हा विकासाचा कार्यक्रम पुढे न्यायचा ही भूमिका सगळ्यांनी घेतली. आणि ती घेतल्याच्या नंतर आजपर्यंत हा तालुका आणि या तालुक्याचा शेतकरी त्यांनी कधी मागं पाहिजे. कारखाना उत्तम करून केळीचं पीक चांगलं केलं, फुलांची शेती केली, कांदा बटाटा याच्यातून जरा कमी केलं. पण चांगली शेती करण्याच्या संबंधीचा हा परिसर आहे, याची नोंद ही माझ्यासारख्याच्या मनामध्ये. जसं जुन्नर तालुका एकेकाळी वेगळंच चित्र असायचं. महत्वाची मंडळी सगळी मुंबईला. मगाशी मी सांगत होतो घरामध्ये 2 एकर जमीन असेल, तिकडे फार उत्पन्न नसेल, पण जॅकेट घातलं, टोपी घातली, झाले शेत. हे शेत, ते शेत, ते शेत, सगळे शेत. आम्ही आपले कधी द्राक्षे घेऊन बारामतीला तिथे गेलो तर शेतकडनं आल्यावर म्हणले चांगल्यापैकी 4 महिने देणार, सिनेमाचं तिकीट काढणार. आम्ही शेतकरी मंडळी खुश. काय आमची भरदार सुरी म्हणजे सिनेमा दाखवला, जेवण घातलं, पट्टी किती दिली कोण असतो त्याच्या खोलात कधी जायचं नाही. आणि दुसरं एक काम जुन्नरला असायचं, जुन्नरचं की फुलाचे गाळे असायचे. तिथं बहुतेक फुलाची दुकानं जुन्नर मुंबईमध्ये, आणि त्याला म्हणायचे जुंदी. आठवत आहे का काही लोकांना? जुंदी म्हणायची. पण ही सगळी माणसं मोठी जीवाभावाची असायची. आम्ही लोक मुंबईमध्ये म्हणजे निवडणूक आली की सभा जिल्हा मुंबईला, आणि मुंबईची सभा झाली की आमची मंडळी सगळी गावाकडे येऊन तत्वज्ञान सांगत बसायची, गावच्या लोकांना कसं वागायचं. त्यावेळी गावही त्यांचा सन्मान करायचं. कुठे देवळाच्या जीर्णोद्धाराला पैसे दिले असतील, कुठे शाळेची खोली बांधून दिलेली असेल, आणि त्यामुळे गाव त्यांचा सन्मान करायचा. पण जशी शेती इतकी सुधारली, कारखानदारी उभी राहिली, परिस्थितीत बदलवलं, मग आता ते मुंबईचं कुणी ऐकत नाही. आता लोक इथं आपला विकास इथं घ्यायला लागले आणि आपली प्रगती आपण केली पाहिजे. मुंबईकरांच्या लक्षात आलं की याच्यात आपण सहभागी झालं पाहिजे. आणि आज मुंबईकर काय, स्थानिक काय, सगळे जीवाभावाने एकत्र येऊन जुन्नरच्या विकासाच्यासाठी लक्ष घालत आहेत. आणि त्यामुळं आज इथलं चित्र बदललेलं बघा. कार्यक्रमाला आल्याच्या नंतर गाड्यावर किती लाईनी लागलेली त्याची नसायचं पूर्वीच्या काळात. आज एवढी वाहणार, सांस्कृतिक स्थिती बदलली, रस्त्याने घरं सुद्धा बदललेली बघायला मिळतात. बरं वाटतं, हेच पाहिजे. आज चांगली घरं बांधली, न बांधून चालणार नाही. आणि त्याचं कारण पोरी शिकल्या
घर चांगलं नसलं तर कोणी म्हणतात की मला जीव नका तिथं. त्यामुळे सुना घरात मिळायच्या नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे घरं बदलायला लागली, राहणीमान बदलायला लागला. आणि नेमकं हेच जीवनामध्ये करण्याच्या संबंधीचं स्वप्न कैलासवासी स्वतः चव्हाणांचं महाराष्ट्राच्या उभारणीचं जे होतं ते हे स्वप्न होतं. आणि त्याची पूर्तता व्हायला लागलेली दिसते. आहेत अडचणी खूप, सरकारी येतात बदलतात, निवडणुकीला उलटं सुलटं होत असतात. आतूनही बघितलं फटका बसला. बाकीच्या आमच्यासारख्यांनी बघितलं आम्हाला फटकाच माहिती. 14 निवडणुका केलं. पहिल्या निवडणुकीला गेलो प्रचाराला, दुसऱ्या निवडणुकीपासून आजपर्यंत कुठल्या निवडणुकीला प्रचाराला गेलो नाही. एक सभा आणि लोकांनी मतं दिली. लोकही बाहेर तासाला चालणारा बैल नीट असला तर खाल्लं सुद्धा बदलतो. बरं चालतो म्हणजे तासाला नांगे. नाही तर जो बैल खोली असतो आग टाकून चालतो त्याला बदलतात. ही परिस्थिती राजकारणात सुद्धा येते. आता बघूया आता काय काय होतं. शरीराचं भाषण वाटतं ऐकण्याच्या नंतर माझ्या लक्षातच आलं नाही ते मनुष्याच्या इतकं सेम येतं. त्यांनी बाळासाहेबचं उदाहरण सांगितलं. बाळासाहेब वेगळा माणूस होता. बाळासाहेब जिंदा दिल होता, आमचा मित्र होता. बाळासाहेबची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. माझ्या पक्षाने निर्णय घेतला, राज्यसभेची एक जागा मोकळी होती. माझ्या परस्पर लोकांनी निर्णय घेतला सुप्रियाला उभं करायचं. सुप्रियाचा फॉर्म आला. बघत होता मी कोण उभं राहणार, विरोधी शिवसेनेचा राहणार का भाजपचं राहणार. बहुमत असतो. बाळासाहेबचा फोन आला की सुप्रियाचा फॉर्म आला. म्हणजे हो. मी त्याला विचारलं तुमच्या वतीनं कोण उभं करतात, तुम्ही का भाजप. आपल्या पूर्वीचे जो उमेदवार मी उभा करणार, तुम्हाला काय वाटतं का. म्हणजे तुमची मुलगी माझी मुलगी याच्यात फरक आहे. म्हणजे मी माझ्या अंगात खंडर खेळलेली मुलगी पार्टनर मेंबर जाते, मला अभिमान आहे. माझा उमेदवार असणार नाही. त्याला म्हणजे तुमचे दोघे जा म्हणजे कमीची काही काळजी करू नका. कमी म्हणजे लक्षात आलं का. त्यावेळी त्यांची काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. बाळासाहेबांनी सुप्रियाला पहिल्या निवडणुकीत राज्यसभेत भिनवलं होतं. समाजकारणात राजकारणात मतभेद असतात कामा नये. आणि तो विरोध एका चौकटीच्या बाहेर कधी असता कामा नाही हे आम्हाला चव्हाणसाहेबांनी शिकवलं. आणि ती भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा केली. आणि म्हणून राजकारणात आम्ही एकमेकाला पाहिजे तसे शिवाय दिले. त्याच्यात काही कमतरता टाकली आहे त्यांनी कधी हाकली नाही. त्यांनी मला मौल्या म्हणायचे, मला आणखी काय म्हणायचे. मी त्याला काय म्हणायचं तर भयंकर म्हणायचं. त्याला मी सांगितलं हे म्हणजे आता बघा म्हणतात महाराष्ट्र उभा करणार म्हणतात. म्हणजे छाती किती फुगून 18 इंच आणि न फुगून 15 इंच. आणि हे आता महाराष्ट्र दुरुस्त करा हे आम्ही त्यांच्याशी बोलायचो. पण संध्याकाळी एकत्र गप्पा मारायचो माझ्या घरी किंवा त्यांच्या घरी. आणि ही भावना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जुन्या नेतृत्वाने जपली. आणि त्यामुळं एक प्रकारचा सुसंवाद समाजामध्ये होता. आणि माझ्या मते तो आज सुद्धा ठेवण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे. आज नवीन प्रश्न निर्माण व्हायला लागले. आज मी आमचे सरकारी पार्लमेंटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली त्यांचं स्टेटमेंट वाचत होतं की देशाची आर्थिक परिस्थिती प्रचंड सुधारली. जगातली गुंतवणूक या ठिकाणी आली. रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने पावलं टाकली. खरी काय परिस्थिती नोटाबंदी केली. आणि नोटाबंदी केली त्याच्या आजच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मांजरीला होते. आपल्या वसंतदादा इन्स्टिट्यूटवर देशातल्या साखर धंद्याच्या ऊस उत्पादकांचं संमेलन होतं. मी तिथला अध्यक्ष होतो. हा 2-3 दिवसांनी. आणि जाताना मांजरीचा कार्यक्रम संपला
प्रधानमंत्रींनी दोघंच गाडीत होतो. मी काय भानगड केली तुम्ही, सगळा काळा पैशाने काढून होता. त्यांचे सांगितलं टेलिव्हिजनला की ही नोट आहे, ही उद्यापासून आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून कागदाचा तुकडा होता. लोकांना काही कळत नाही. म्हणजे नाही, सगळ्या नोटा बंद. अरे कशासाठी केलं? मग अशी सांगितलं त्याला इतिहास. निवडणुकीच्या आधी सांगितलं की परदेशात काळा पैसा आहे, तो मी आणणार, सिद्धगंगाला आणणार आणि गरीब माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये भरणार. तुम्ही कोणी वाचलं तर काही माहिती नाही. मग आले का तुमच्या खात्यात? काय केलं? नारायणगावून घेतला काय? नाही म्हणजे आलेच नाही. मग जाऊन द्या. तर प्रधानमंत्री झाले, लोकांना वाटलं की नक्की काय तो होणार, आपल्या घरात गव्हाळ येणार. आणली होतं बदल सरकार केली सुट्टी, आम्हाला लोकांची हरकत नाही. आम्ही पार्लमेंटमध्ये सुरुवात केली. कुठे कवा यायचा तिकडून पैसा, त्यामुळे मी जाणार नाही. गेले स्वित्झर्लंडला गेले, तिथल्या सरकारशी बोलले, बँकांशी बोलले, कोणी हात लावून दिले. ते म्हणजे की याची गोपनीयता मी राखत असतो, हे आमच्याच्यानं होणार नाही, हा प्रगत करत आहे. आता लोक विचारायला लागले, टोकायला लागले. आणि मग एक दिवशी सांगितलं की ह्या नोटा सगळ्या बंद. गाडीमधून येताना म्हटलं ये क्या किया आपने? ये सब काला पैसा खतम हो जाएगा. म्हणजे सगळ्या नोटा नवीन बदलून घ्यायला लागतील. आणि नोटा बदलायला आला की ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो नेमका करेल इन्कम टॅक्सवाल्यांना, आणि मग आम्ही त्याचा काळा पैसा काढू आणि मग आमचा कार्यक्रम राहू. नोटा किती रद्द झाल्या? 86,000 कोटीच्या. लोक लाईनी तुम्ही तुमच्याकडे असेल का? त्यावेळी लाईनमध्ये उभे होते का नाही? काही नोटा बदलून घ्यायला, काही पोरांना ठेवलं होतं लाईनीत तुम्हाला. आणि लाईनीत उभं कोण झालं? बरोबर नाही. म्हणजे ऐकलं कधी रतन टाटा लाईनीत होतं? कधी ऐकलं होतं की मुकेश अंबानीच्या लाईनीमध्ये होतं? किंवा बिर्लासाहेब आदित्य ते त्यांच्या घरातलं कोणी लाईनीत आमची सगळी जातात. दिवस 2 दिवस 4 दिवस खडा झाला, धंदा बोलला, काम बोलला, रोजी बोलली. आणि एवढं सगळं करून ती मुदत संपल्यावर पार्लमेंटमध्ये सांगितलं की 86,000 कोटी परत आले. तर 86,000 कोटी रद्द केलेले होते ते सगळे परत आले. तर काळा पैसा कुठे? एक नवा पैसा काढा, त्याच्यात आला नाही, पण त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला, धंद्याच्या झाला. आणि त्याच्यातून झालं की नवीन कर प्रणाली काढली आणि त्या नवीन कर प्रणालीवर गुंतवणूक करण्याचं मन हेच मुळे उद्ध्वस्त झालं आणि वातावरण सगळं देशाचं आज बदललेलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आली. देशामध्ये 60 कापडाच्या गेल्या वर्षभरामध्ये बंद झाल्या आणि 20,000 कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची रोजी बंद झाली. एल&टी नावाच्या कंपनीने हजारो लोक कमी केली. महेंद्रसारख्या कंपनीने हजारो लोक कमी केली. लोकांची रोजी गेली. कशाचा फायदा? चरणबंदी, नवीन कर. पण नवीन कर मध्ये काय? ती कर पद्धती तशी नवीन नव्हती, जगामध्ये होती पण वेगळ्या पद्धती नव्हती. मी जाहीरपणाने सांगतो की नवीन कर पद्धती बसवण्याच्या संबंधीची निर्णय आणि चर्चा ज्या मंत्रिमंडळात मी होतो त्या मंत्रिमंडळावर झाली. मनमोहन सिंगांच्या अध्यक्षतेखाली मीच त्या मंत्रिमंडळामध्ये एकदा असं मांडलं की आपण हे करतोय कर पद्धती, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मत घेतलं पाहिजे. आणि मग मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवा. मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आणि ही जी कर पद्धती आहे त्या कर पद्धतीला सगळ्यात जास्त विरोध नरेंद्र मोदींनी केला. त्यात नरेंद्र मोदींनी सत्ता हातात आल्यानंतर ती कर पद्धती आणली. पण आम्ही सांगत होतो तशी आणली नाही.
सदोष आहे. जगामध्ये समांतर सगळ्या देशात त्या पदार्थाचं त्याच्या उपपदार्थाचं बरं तुम्ही सांगितलं की कर दुधावर नाही दह्यावर, कर दुधावर नाही लोण्यावर, कर दुधावर नाही पण ताकावर आहे, कर दुधावर नाही पण तुपावर. आणि तिचा 18% कर वाचनच्या सेक्टर आता या ठिकाणी बसेल तर महागाईला निमंत्रण आज त्या माध्यमातून बाहेर झाले. आणि म्हणून लोक अस्वस्थ आहेत. विरोधासाठी विरोध नाही, पण हे लोकांच्या हिताचं होतं. राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी कर वसवावे लागतात. मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो, कधी कर वसवण्यात आलं म्हणत कर वसवले. पण कर वसवताना कर रचना अशी असली पाहिजे की सामान्य माणसाला किंवा कर दात्याला त्याच्यात चोरी करावी असं कधी वाटलं न. झेपणारा कर जर केला तर लोक काहीतरी मार्ग घेतात. झेपणारा केला तर कुणी भानगडी करत नाही, पैसे भरून मोकळे होतात. आणि म्हणून सबंध समाजाला ते लवार आहेत, व्यापारी चोर आहेत या पद्धतीने बघून चालत नाही. आज त्या पद्धतीची नीती ही राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आज सबंध अर्थव्यवस्थेत विकसित झालेला आहे. आणि याची सगळ्यात मोठी किंमत कुणाला द्यावी लागली असेल तर शेतीला. आज देशामध्ये 58% लोक शेती करतात एकंदर लोकसंख्येचा. एक तर जमीन कमी होते, क्षेत्र कमी होते. आज तुमच्या सगळ्या भागामध्ये 40 वर्षापूर्वी ज्या कुटुंबामध्ये 20 एकर जमीन होती, तुझे 2 पोरं झाले त्यानंतर 10 एकर आली. आणि 10 एकर वाल्यावर 3 पोरं झाले त्यानंतर अनुभव झाला 3 एकर. आणि त्याला वरिष्ठ 2 पोरं झाली, एक भूमीन आणि दुसरा 6 शेतकरी. आमची प्रगती काय? शेतकऱ्याची 3 पिढ्याची ही प्रगती. आणि आम्ही वाचतो की धीरूभाई अंबानी सुरू केलं त्यावेळी 100 कोटी होते. दुसऱ्या फेरीमध्ये आणखीन वाढली आणि तिसरी फेरी आता आलेली आहे त्याच्यात काहीतरी 55,000 कोटी झाली. यांचं असं वाढत चाललेलं आहे आणि आम्हा लोकांचं असं खाली चाललं. आणि आम्ही 58. मग कमीत कमी त्या 58% लोकांना त्याच्या मालाची त्याच्या घामाची चांगली किंमत द्यायला पाहिजे. ती किंमत चांगली दिली तर खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्याचा संसार बदलेल. नुसतं ते करून चालणार नाही. माझा आग्रह नेहमी सगळीकडे असतो, कुटुंबात एकाच मुलांनी शेती करायची, दुसऱ्यांनी काहीतरी धंदा करायचा. आपले वाडवडील मार्केटमध्ये भायखळ्याला जायचे, मुंबईमध्ये जायचे, नव्या मुंबईत नंतर गेले आणि काहीतरी उद्योग करण्याची भूमिका त्यांनी घेतली. नेमकं हेच काम आज नव्या पिढीला आपण शिकवलं पाहिजे. कांसरे तुम्ही काम करता चांगली गोष्ट आहे, पण इतर 10 पोरं न्या, इथल्या शेतीवरचा बोजा कमी कर आणि त्यांना शिकवा. काही तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आज तुमचा आदर्श हा लोकांच्या समोर ठेवण्याची गरज आहे. कारण हे केल्याशिवाय बहुजन समाज हा सन्मान म्हणून जगण्याची स्थिती राहणार. पक्ष कुणाचाही घेऊन आपल्याला समाज सगळ्यात टिकवायचा, समाज जीवाचा. पक्षाचं काही फारसं चिंता करण्याचं कारण नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, धंदा आपला काय? शेती. धंदा नीट केला पाहिजे. तुमचा कारखाना सुरू झाला त्या पहिल्या वर्षी तुमच्या कारखान्याची रिकव्हरी काय होती माहिती का? तुमच्या कारखान्याचा उतारा होता 6.5%. आणि 87-88ला तुमच्या कारखान्याचा उतारा 12% होता. आणि आज आपल्याला 57 काहीतरी असेल. किती? 1157. 6.5% तुम्ही 1157 गेला. त्याचा अर्थ आमच्या काळ्या आईची इमान राखणाऱ्या बळीराजांनी मेहनत केली, नवीन कष्ट केले आणि त्यामुळे ही सगळी शिस्त बदलली. पण एवढं मी समाधानी नाही. याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे. उद्याच्या 27 तारखेला मी आणि काही लोक ऑस्ट्रेलियाला जाणार होते. काही कामानिमित्त कॅन्सल केलं, पोस्टपोन केलं. का जाणार होतं? ऊसाची शेती. 3 महिन्याच्या पूर्वी 4 महिन्याच्या पूर्वी
मी वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या वतीनं 5-6 कारखान्याचे चेअरमन इंडोनेशियाला पाठवले. कशाला? तिथली ऊसाची शेती बघायला. काय त्या ऊसाचं शेतीचं वैशिष्ट्य? त्यांचं ऊसाच्या पिकाला पाण्याची पाळी तुम्ही किती दिवसांनी देता? किती? 10 दिवसांनी, 12 दिवसांनी, 14 दिवसांनी, 8 दिवसांनी. इंडोनेशियामध्ये पाण्याची पाळी 40 दिवसांनी देतात. 40 दिवसांनी पाळी दिली तर आपल्या ऊसाचं चिफाड होईल. कुणी ऊस लावणार नाही. आणि म्हणून मी पाठवलं, म्हणजे जाऊन बघा तिथं. माझे 2 अधिकारी पाठवले, शेतीतज्ञ पाठवले, काही चेअरमन पाठवले. आपला अशोक घोळगंगेचा चेअरमन अशोक पवार आणि काही लोक. म्हणजे बघून या. सगळं तंत्र आम्ही तिथनं मागवलं. कशामुळे होतं? त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये संशोधन केलं. संशोधन काय केलं? ऊस आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या वनस्पतीचा धागा काढून तो ऊसात घातला, तंतू. आणि त्या तंतूचं वैशिष्ट्य असं आहे की कमीत कमी पाण्यावर जगेल असं. त्यामुळे तो ऊस कसा झाला? एक नेहमीचा आपला ऊस आणि त्याच्यामध्ये एक नवीन पार्ट घातला की ज्याच्यावर कमी पाण्यावर दिवस चालू शकतो. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात GM क्रॉप. मराठीत शब्द मला आठवत नाही. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. म्हणजे पिकाचं अंतर्गत रचना शास्त्रीय पद्धतीनं ऑपरेशन करून बदलून त्याच्यात नवीन जाती आणायच्या, नवीन प्रवृत्ती आणायची. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो की ऊसाचं पीक असतं, ऊसाला 10 दिवसांत फायदा आणि सीताफळाला किंवा मोहरीला किती दिवसांत फायदा लागतं, बाबळीला किती दिवसांत फायदा लागतं. बाबळीला कमी लागतं. कमी पाण्यावर सुद्धा बाबळी वर्षोवर्ष येतच असते. मग त्या बाबळीच्या जातीतले हे जे कॅरेक्टर आहे कमी पाण्यावर जगण्याचं, ते काढलं आणि उसात घातलं तर कदाचित उसाला पाणी कमी लागायची शक्यता हे त्याच्या पाठीवर सुचते. असं कुठं घडलं असं मी म्हणत नाही. पण इंडोनेशियाने 40 दिवसाच्या पायीचा ऊस केला. आम्ही प्रयत्न करतो, त्यांच्याशी वाटाघाटी करतो. त्या वेळेची काय असेल ती किंमत आम्ही द्यायला तयार आहे म्हणून सांगितलं आणि ते देणं आम्हाला द्या. बघूया आता काय होतं. असल्या गोष्टी, शास्त्रीय गोष्टी कोण कोणाला लवकर देत नाही. कारण कॉम्पिटिशन असते, त्याला दुसरा कॉम्पिटिशनला माणूस नको. पण या सगळ्या मार्गाने गेलं पाहिजे. आज तुम्हा सगळ्यांच्या संबंधीचा महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही ऊस कोणता घेतो? एक तो सुरू घेत असेल 12-13 महिन्याचा, अडसंगी घेत असेल 16 ते 18 महिन्याचा, आणि खोडवा घेत. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नुकसान कुठं होत असेल तर खोडे असेल. आणि त्याचं कारण खोडव्याच्या बाबतीत आपलं दुर्लक्ष असतं. लागण करायचं कारण जुना खोडवा. आणि त्यामुळे खोडवा या पिकाच्यासाठी अधिक लक्ष द्यायची गरज आहे. मला आनंद आहे की विज्ञानने ऊसाचं उत्पादन वाढीच्यासाठी मोठा कार्यक्रम घेतला. मला आनंद आहे की भीमाशंकरने या बाबतीत समान कारखान्यांना एक आदर्श वाटावा अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला. आणि माझी खात्री आहे की 1-2 वर्षामध्ये भीमाशंकर काय, विघ्नर काय, त्यांचं दर एकरी उत्पादन वाढण्याचं घडणार. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक लहानसं काम केलं. ते काम मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे. ऊसाची सरी काढून तुम्ही कांदा लावता. जगात आता कांदा लावले जात नाही. 3 महिन्याचं रोपटं तयार झालेलं तेच म्हणून त्या ठिकाणी लावलं. ते रोपटं कारखान्यावर कुठल्या तुमच्या शेतीची संशोधन विभाग असेल किंवा तुमची ऊस शाळा आहे का इथं म्हणजे आहे, तर त्याच्यामध्ये त्या लहानशा प्लॅस्टिकच्या ह्याच्यात ते रोपटं तयार करायचे 3 महिन्याचं. आणि लागण करण्याच्या ऐवजी कांद्याची डोळा पद्धतीनं त्याच्याऐवजी ते 3 महिन्याचं रोपच लावायचं. आणि 3 महिन्याचं जर रोप तुम्ही लावलं तर 12 महिने पीक घेणार आहे ना, 9 महिन्यामध्ये पीक निघू शकतं. 3 महिन्याचा खर्च कमी येऊ शकतो. पण त्यासाठी कोट्यवधी रुपये कारखान्याने सभासदांना उपयोग करून दिली पाहिजे.
आज वसंतदादा इन्स्टिट्यूटवर आम्ही हे काम करतो. कारखान्याची ऑर्डर असेल तशाप्रमाणे त्यांना कोट्यावधी रोपं हवं असतील ती देतो. आणि त्यासाठी आम्ही फार मोठ्या प्रमाणात आज शेतवळे हे वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या वतीने तयार केले. आणि म्हणजे या सगळ्या नव्या पद्धतीमध्ये आपण जाण्याच्या बद्दलची ही खऱ्या अर्थानं आवश्यकता. साखर एका साखर करतो आहेत मार्केटचे प्रश्न आहेत. शरद सोनवणेंनी काही प्रश्न मांडले, संघाच्या अध्यक्षांनी काही प्रश्न मांडले. थोडी अडचण साखर आता आयात कोणी करत नाही. त्याचं कारण भारताची जी साखरेची किंमत आहे त्याच्यापेक्षा बाहेरची किंमत कमी. आणि भारत सरकारने आयातीला निर्यातीला सध्या बंदी घातली. बंदी नाही घातली पण निर्यात करायची असेल तर त्याचा कर बसवला. आणि तो कर असा बसवला की त्यामुळे निर्यात करता येत नाही. माझं मत उलट, निर्यात झाली पाहिजे, आयात थांबली पाहिजे. आणि साठा किती ठेवायचा याच्यावरचं बंधन सरकारने घातलं ते काढलं पाहिजे. कारखान्यामध्ये उसाला भाव चांगला मिळाला तर त्या साखरेला भाव चांगला मिळाला तर ती साखर विकायचा अधिकार कारखान्याला असला पाहिजे. आणि कारखान्याला भारताच्या बाहेरून साखर टाकून 2 पेक्षा जास्त वेळेत असतील तर साखर निर्यातीला सवलती दिल्या पाहिजे तर मी दिल्या होत्या. आणि त्याचा परिणाम साखर जास्त इथं राहिली नाही, बाजारावर सुद्धा. समजा तर देशाला 50 लाख टन साखरेची गरज आहे आणि 80 लाख टन साखर करावी तर ती 30 लाख टन साखर जादा असती. ती 30 लाख टन राहिलेल्या 50 लाखाचा भाव खाली आहे. पण व्यापारी म्हणतो साखरेची काही कमतरता नाही. मी कधी आहे तुम्हाला ठोकत नाही. साठे वाढतात, व्याजाचा भूर्दंड वाढतो, गोडाऊन चार्जेस वाढतात आणि शेवटी सव्वा चांगली किंमत देता येत नाही. म्हणून सरकारने आमचा प्रयत्न पूर्वी होता तो आम्ही केला. नव्या सरकारने सुद्धा साखर निर्यात किंवा शेतमाल कोणताही निर्यात हा करायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तरच शेतकऱ्याची अवस्था बदलेल. त्याला किंमत चांगली द्या. आज जे सांगतात की उत्पन्न कमी आहे, काही उत्पन्न कमी नाही. शेतकऱ्याच्या मालाला किंमत चांगली मिळावी तर त्यांनी काय लावावं हे त्याला सांगावं लागत. माझ्याकडे हे काम ज्यावेळेला होतं त्यावेळेला अशीच परिस्थिती होती पण ती मी बदलली आणि शेतीमालाच्या किमती वाढवल्या. त्या गव्हाच्या वाढवल्या, त्या तांदळाच्या वाढवल्या, त्या कापसाच्या वाढवल्या, त्या तुरीच्या वाढवल्या, साखरेच्या वाढवल्या. त्याचा परिणाम आला की 2 ते 3 वर्षामध्ये जगात सगळ्यात तांदळाची निर्यात करणारा देश हिंदुस्थान. जगात 2 नंबरचा गहू, साखर आणि कापूस निर्यात करणारा देश हिंदुस्थान झाला. सबंध देशाच्या तज्ज्ञांना, अर्थतज्ज्ञांना माझ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुमचं काय असेल शास्त्र तत्वज्ञान असेल पण मालाची किंमत चांगली मिळावी तर उत्पादन कसं वाढवायचं याच्यासाठी तुमची आम्हाला गरज नाही, ते आम्ही करून दाखवतो. शेतकऱ्याच्या मालाला किंमत चांगली मिळाली पाहिजे हीच त्याच्या पाठीवरची अपेक्षा. आणि दुसरी गोष्ट डोक्यावरचं ओझं कमी केलं. 71,000 कोटीचा निकाल मी घेतला, माफी केली पण तिथं थांबलो ना. कर्जाच्या व्याजाचे दर कमी आले. 12% होता 8% झाला, 8चा 6 वर झाला, 6चा 4 वर झाला. म्हणजे त्याचा उल्लेख या ठिकाणी दिलीपांनी केला की वेळेवर जो पीक कर्ज घेतल्याच्या जसं फरक करतो त्याला 0% आज पुणे जिल्हा बँक देते, सातारा जिल्हा बँक देते. हे चित्र देशात कधी झालं काय त्याच्यात काही नुकसान झालं. मला रिझर्व्ह बँकेने नंतर सांगितलं तुम्ही हे करायला सांगितलं पण असंच होतं. चौकशी केली की काय झालं. घरात खाती 2 होती त्याने 8 केली. 8 खात्यावर 0%चे पैसे काढले. दुसऱ्या बँकेत ठेवले 8%. दोघांचे पैसे शेतीत वापरले. 6 जणांचे पैसे 8%. तुला बरं धंदा केला थोडक्यात.
तर त्या हरकतल्या शेतकऱ्याला एवढं समजायला लागलं की मला काही त्याचं दुःख नाही. बाकी सगळे लोक भरमसाठ करतात, आम्ही एवढं केलं पुष्कळ. तुम्ही शहरात करता, आम्ही छटाकात केलं. पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला की शेतीमध्ये भांडवल आणि शेतीमध्ये भांडवल जेवढं जास्त येईल, गुंतवणूक जेवढी होईल, त्यावेळेला शेती आणि शेतकऱ्याची अवस्था बदलेल. आणि त्यासाठी किंमत हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. देशामध्ये धोरणं ठरवणाऱ्या लोकांनी एकदा मला सांगितलं की तुम्ही सारखं किंमत म्हणताय, त्याच्यामुळे लोकांच्या एक वेगळं मत व्हायला लागलेलं आहे, त्याच्यात तुम्ही करता कामा नाही. म्हणजे का नाही, म्हणजे देशामध्ये शेती करून उत्पादन करणारे 20% आणि खाणारे 80%. खाणारे 80%. मग नाही, तुम्ही 20%ची बाजू घेता. म्हणजे 20%ची बाजू घेतली नाही आणि त्यांनी टिकवलं नाही तर 80% खाणारे खाणार का? परदेशात नाही ना. एकेकाळी आम्ही परदेशात आणत होतो. आज हा देश स्वयंपूर्ण झाला. त्याचं कारण माझ्या वडिलांनी घाम घाला, कष्ट केले, उत्पादन वाढवलं आणि या देशाची भुकेची गरज वाढवली. आज या देशामध्ये भुकेसाठी अन्न नाही हे चित्र कुठे नाही. व्यवस्था करायची चुकीची असेल पण शेतकऱ्यांनी कमी शिकवलं ही अवस्था नाही. त्याचं महत्त्वाचं कारण त्याला योग्य किंमत देण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि जर आज राज्यकर्ते या प्रश्नाच्यासाठी उदासीन असतील तर शेतकरी समाजाने पक्ष कुठला न बघता आपल्या मूलभूत मागण्यासाठी एकत्र येण्याची भूमिका ही घेतली पाहिजे. आणि आपली सामुदायिक शक्ती एकदा आपण दाखवली तर दुसरं काही होऊ शकत नाही. तुमच्या पदरात न्याय पडल्याशिवाय राहणार. आणि म्हणून इथून सुची न्यायाची लढाई. निवडणुकीत काय करायचे ते करा. कुणाला मसदेच्या स्थितीत आम्ही या राष्ट्रीय तरी मताचं राजकारण करत नाही. आणि माझा स्वभाव आहे की समाजाच्या इतर जे असेल ते स्वच्छ सांगायचं. कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं, केली. सांगितलं काय? कर्जमाफी पवारसाहेबांनी केली होती तेव्हा बँकेचा फायदा झाला. आता म्हणजे आम्ही शेतकऱ्याचा डायरेक्ट फायदा झाला. आणि काल पेपरमध्ये आलं, एक तारीख सांगितलं 86,000 कोटी करू, नंतर सांगितलं 34,000 शेतकरी, 34 लाख किती 34 लाख शेतकरी कमी करणार. आणि आता 11 तो 10-11च्या पुढे काही जात नाही. त्याचं कारण अटी घातली. धोरण जाहीर केलं, सरसकट कर्ज वाचलं, सरसकट. मुख्यमंत्री माझ्याकडे आले म्हणजे सरसकट म्हणून नका अंगावी नाही, म्हणजे सरसकट काय. मी म्हणलं तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षीचं थकडी कर्जाची बाकी जी परत आता करायची ती सुद्धा लोक करणार. सरसकट करायची म्हणजे कशात भरायचं? नेमकं तेच झालं. सरसकट बोलले असं लक्षात आलं. मग अटी घातल्या. अटी काय घातल्या? नवरा बायको मुलगा तिघांच्या नावावर जर कर्ज असेल तर त्यातलं बाईच्याच नावाच्या कर्जाची आम्ही माफी करणार. पुरुषाने काही गौरव आणि कर्ज कुणाच्या नावावर जास्त तर बाईच्या नाव कर्ज जास्त असतं. मूळ करता पुरुष असतो त्याच्या नावावर जमीन असते, त्याच्या नावावर कर्ज त्याची नाही माफी. बाईच्या नावावर करू कुठं अर्धा एकच होईल तिच्या नावावर जमीन तर त्याच्याचं कर्ज माफ करायचा विचार घेतला. दुसरं जुनं कर्ज माफ करू म्हणजे पण कुणाचं करायचं? 1.5 लाख पर्यंत आम्ही भरला. आता कुणी विहिरीला कर्ज घेतलं, कुणी इलेक्ट्रिक वॉटर घेतलं, कुणी ट्रॅक्टर घेतलं. आणि समजा द्राक्षाची बाग केली आणि त्या द्राक्षाच्या बागेला त्यांनी एक 8 लाख रुपये खर्च केले, 6 लाख खर्च केले. द्राक्ष आली 2 वर्षांनी आणि गारफीट झाली. झालं मुंबई नसेल झाला थकबाकी झाला. मग थकबाकी किती? 6-7 लाख. सरकार काय म्हणतं? 1.5 लाख आम्ही भरला. आणि नुसतं असं नाही म्हणत, 1.5 लाख जर तुमचे 6 लाखाचं कर्ज असेल त्यातलं 4.5 लाख रक्कम एका रकमेनं तुम्ही भरा, मग आम्ही देईल. आता त्याच्याकडे 4.5 लाख भरायला असते तर तो थकबाकीला राहिला असता.
तो सांगितलं सरसकट वाद करणं हे सरसकट असतं. म्हणून वराशी मी सांगितलं बोलताना की आपल्याकडे म्हणतात ना, लबाडाचं घरचं जेवण खावताना जेवल्याशिवाय खरं. लबाडानं सांगितलं त्या दिवशी गावात दवंडी जायची, उद्या झाला लोकांनी चुली पिठवल्या, सगळ्या गावांनी जेवण इथं घालावं. ज्याला गोडं पाहिजे त्याला गोडं बरं, ज्याला खारं पाहिजे त्याला खारं बरं, ज्याला तिखट पाहिजे वशात पाहिजे त्याला तसलं घ्या. फक्त ताटवरती घेऊन या. सगळं गाव सकाळी ताटवरती घेऊन जाईल. आणि ज्याची वाजवणारी घोषणा केली ते कुठे. तसंच घरी जायची वेळ बायको म्हणजे झालं जेवण व्यवस्थित नाही. म्हणजे त्यांनी काही केलं तर फसवलं म्हणजे ते म्हणजे तुम्ही जीवन येणार म्हणून मी काय तुमचा स्वयंपाक केला नाही. तसं दोन्ही करता होता. आता सरकारची अवस्था अशीच आहे, माफ होणार म्हणून तुम्ही भरलेलं पाहिजे नाही आणि माफ झालं नाही असं म्हणतात की काही काही लोकांचं वाद झाले. किती लोकांचं वाद झालं जरा हात वर करा. हा एक पण नाही. खरं सांगते का खोटं जाऊन सांगतो उद्या. इथलंच मी मुख्यमंत्री याला जाणार आहे मुंबईला. गेल्याला सांगतो की जुनच्या आमच्या लोकांनी असं असं सांगितलं, कुणालाही फायदा नाही. तुम्ही सांगता ती सत्य गोष्ट. ही स्थिती समज महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून हा मार्ग खरा नाही. खरा मार्ग त्याला किंमत चांगली आहे. शेतकरी हा वर्ग असा आहे, त्याच्या मेहनतीची किंमत चांगली मिळवली तर तो पैसा कुणाचा ठेवत नाही. अनेक म्हातारी माणसं मी बघतो, काबाड कष्ट करतात, पैसे फेकतात. म्हाताऱ्यांना विचारले एवढे का कष्ट करतात? नाही, पोरा बाळूच्या डोक्यावर ओझं ठेवून जायचं पण बघतील नाही म्हणजे कावळं शिवायचं नाही. म्हणजे आमच्या म्हाताऱ्याला काळजी कावळं शिवायचं असेल तर डोक्यावर ओझं नको. म्हणून शेतकरी कोणाचे पैसे थकत म्हणत त्याचा उल्लेख दिलीपरावांनी केला की आजच्या पेपरमध्ये वाचली आहे की 1 लाख आणि काही 2 लाख कोटी बँकांना केंद्र सरकारने भरले आणि गेल्या वर्षी 70,000 कोटी रुपये बँकांना सरकारने भरवले. ते पैसे काय तुम्ही भरवले होते? इथं नावाचा ग्रुप आहे माझ्या परिचयात आहे. त्यांची थकबाकी 1,30,000 कोटी. मी 10 नावाची सांगू शकेल की ज्यांची थकबाकी गेल्या 5-6 वर्षापासून 75,000 लाखाच्या पेक्षा जास्त. आणि या लोकांनी हा पैसा घेतला, बँका अडचणीत आल्या आणि केंद्र सरकार त्यांच्यासाठी पैसा घालतोय आणि शेतकऱ्याच्यासाठी काय झालं तर मग मात्र हात आकारतात. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर राजकारणाचे मतभेद असतील नसतील पण या कामावर आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे आणि एकजुटीने हा सगळा आग्रह जे कोणी सत्तेवर असतील त्यांच्यासमोर मांडला पाहिजे. तरच हे परिवर्तन होईल आणि त्या पद्धतीची कामं आपण केलं पाहिजे. मला आनंद आहे, कारखान्याचा हंगाम आज सुरू होतो. आताही साखरेचा भाव 3530 ते 3550 आहे. अधिक GST. भाव वाढत नाही पण भाव कमी होतो. पण सत्तेचे एक सांगू इच्छितो की यंदाच्या वर्षी ऊसाची लागण जास्त होईल. पाणी चांगलं आहे, पाऊस काळ चांगला होता आणि चालू ऊसाची सुद्धा वाढ चांगली होईल, टनेज वाढेल आणि त्यामुळे ऊसाचं उत्पादन वाढलं की गणिताची जबाबदारी तुम्हाला जास्त घ्यावी लागेल आणि गणिताची जबाबदारी जास्त झाली तर साखरेची किंमत, साखरेचं उत्पादन वाढेल आणि साखरेची किंमत ही घसरायला सुरुवात होईल. म्हणून कारखाना काटकसरी चालवा. बाकीचे खर्च टाळा, तुम्ही टाळले चांगली गोष्ट आणि मीच एका कारखाना चालवा. हे देवऋषी शेटनी ते रोपटं लावलं, सोपान शेटनी पुढे नेलं, तुम्ही पुढे पावलं टाकता. या सगळ्या बांधवांनी तुम्हाला साथ दिली. त्या विश्वासाची पात्रता कायम ठेवायची असेल तर संस्था नीट चालली पाहिजे. ती निर्मळ हाताने चालवा तुम्ही चालवा अशीच अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो आणि या गरीब संघाला शुभेच्छा देतो आणि माझी